दिवसाचं सत्र आहे, अधिवेशन. हे सगळं मराठीत होणार आहे. तर थोडी मानसिक पण तयारी करून घ्या की उप्स सॉरी वगैरे असं आलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की विधानसभेसाठी काय वापरू शकतो ह्याच्यासाठी न्यायकोश हा महाराष्ट्र राज्य सरकारनीच प्रस्तुत केलेला आहे. तर तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन मराठी न्यायकोश टाकलं तर न्यायकोशची PDF फाईल 235 पानांचा तो न्यायकोश आहे. त्याला तुम्हाला सगळे अल्टरनेटिव्ह शब्द सापडतील की कशाला काय म्हणायचं ते मी आजही सांगेन. त्यामुळे त्याची तयारी. दुसरी गोष्ट, सत्रात सुद्धा आणि आज सुद्धा सगळ्यांचे व्हिडिओ कॅमेराज ऑन राहतील. म्हणजे मी भिंतीशी पण बोलणार नाहीये आणि मी व्हिडिओ कॅम ऑफ असलेल्यांशी सुद्धा बोलणार नाही. ठीक आहे. मग सत्रात सुद्धा तुम्ही तशी तयारी करून ठेवा. तयारी म्हणजे काय, इंटरनेट पॅक असेल भरून घ्यायचा. एक मिनिट. इंटरनेट पॅक असेल भरून घ्यायचा किंवा काही असेल तर ते सगळं सुरळीत जाईल 2 दिवसाचं सत्र. त्याची तयारी करायची. मुद्दा तिसरा तो म्हणजे की वेळ पाळायची. आता माझ्या बरोबर ज्या लोकांनी खरंच काम केलंय, त्यात पापडे पण आहे, त्या मिथिल पण आहे. तर त्यांना माहितीये की इथे वेळ किती पाळली जाते. तर 9 म्हणजे मग 8:55 ला सगळे हजर पाहिजेत सत्रासाठी आणि 9 म्हणजे 9लाच सत्र सुरू होईल. आणि तुम्ही सगळेच घरी बसलेले असणार त्यामुळे बसच नाही मिळाली आणि टॅक्सीच नाही मिळाली काही इश्यू नाही. लॉकडाऊन आहे त्यात सुद्धा वीकेंडचं. त्यामुळे त्या काहीच तुम्हाला पोस्ट करते तिकडे सवलत नाहीये की हे नाही झालं ते नाही झालं. बरोबर. हे 3 मुद्दे. बाकी मी तसा एकदम नॉन सिरियस गाय. फार मी गोष्टी मनाला लावून घेत नाही. मजाच असणार आहे 2 दिवस. अजिबात घाबरून जाऊ नका. मजाही करायची आहे, भरपूर बोलायचंही आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे की सर्वांनी बोलायचं आहे. मग त्यात फक्त विरोधी पक्ष नेतेच बोलतील किंवा मुख्यमंत्रीच बोलतील म्हणजे तसं नाही. खरं म्हणजे मजेच्या या स्वरूपात नाही म्हटलं. म्हटलं की जे साधारण ज्याचे अवजड ज्याचे पोर्टफोलिओ असतात. बरोबर. तर तेच फक्त बोलणार आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी गपगुमान व्हायचं असं नाहीये. तुम्ही तुम्हाला दिलेली कामगिरी बजावत असताना सुद्धा तुम्ही एका स्पर्धेचा भाग आहात हे कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे स्पर्धेत आपण जिंकायलाच येतो. आपण सर्वच विजेते आहोत वगैरे हा अजिबात मी मताचं नाही. विजेता एकच असतो. ठीक आहे. आपण सर्वच आलात, सर्वच विजेते आहोत खरं तर. आता स्पर्धेचा नाईलाज म्हणून मला कोणातरी पहिलं पारितोषिक द्यायला लागतंय असा अजिबात फालतूपणा चालणार नाही. विजेता एकच असतो. ठीक आहे. तर तो विजेता आपल्याला व्हायचं ह्याच उर्मीने तुम्हाला बोलायचं, ह्याच उर्मीने तुम्हाला कामही करायचं. ते काम कसं करायचंय ह्याचे काही मापदंड आहेत. तेच फक्त मी इथे तुम्हाला समजवायला आलो. ठीक आहे. बाकी आता मला आवडत नाही असं. पण अनिल देशमुख, रोहित पवार, जयंत पाटील, उदय सामंत, आशिष शेलार, वर्षा गायकवाड, श्वेता महाले, जितेंद्र आव्हाड आणि प्रमोद पाटील ह्या सगळ्यांचे कॅमेरा ऑफ आहेत. ते ऑन झाल्यावरच मी सत्र सुरू करणार आहे. कुठली जरी अपरिहार्यता असली की मला अजिबात जमतच नाहीये तर मी समजू शकतो. पण अशी आता मला वाटतं ह्या वेळेला काही अपरिहार्यता नसणार आहे. फक्त तुम्ही जेवत नसलात तरच म्हणजे ते मला अजिबातच बघायचं नाही. ठीक आहे. सभापती महोदय, श्रेया मॅडमचा टेस्ट आलेला आपण सुरुवात करू शकतो. ठीक आहे. चालेल. मग बाकीच्यांचे कॅमेरे फक्त ऑन झाले पाहिजे. अनिल देशमुख, रोहित पवार, प्रमोद पाटील एवढंच आणि उदय सामंत. ते एकदा झाले की आपण सुरू करू. अनिल देशमुख, आशिष शेलार, श्वेता महाले. मला शेवटच्या वेळेला विचारतोय आता मी डायरेक्ट सुरू करणार. ठीक आहे. बरं ते अनरिस्पॉन्सिव्हच आहे. मला कोणीतरी एक मेसेज केलाय. ठीक आहे. जतीनने मेसेज केला. बरोबर. ठीक आहे. आपण मग सुरू करूया सत्राची. पहिली गोष्ट म्हणजे एकच मिनिट.
ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. बरं, मी माझी फक्त थोडीशी छोट्यात ओळख करून देतो. अं, माझं नाव आदित्य लेले. मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई इथे शेवटच्या वर्षाचा विद्यार्थीच आहे. बरं. त्यामुळे मी लई शाणा लागून गेलो वगैरे असं काही भाग नाही त्यात. अं, पण मी माझा ह्या युवा संसद आणि NUNs वगैरे याच्यातला अनुभव दांडगा असल्या कारणाने PCGTनी माझ्यावरती ह्याला वर्ष 2 मध्ये कृपादृष्टी दाखवून मला परत त्याच पदावरती नियुक्त केलेलं आहे. मागच्या वर्षीचं तर सत्र इतकं उत्तम झालं होतं. म्हणजे खूप मजा आली होती. खूपच मजा आली होती मला मागच्या वेळेला. आणि त्या अपेक्षेने मिळालं हो पण म्हटलं, की ह्यावेळेचं पण सत्र असंच पण गाजवूया. तेवढीच माझी ओळख. कारण फार माहिती असून कोणाचा फार उपयोग होणार नाहीये, तोटाही होणार नाही. अ, तर आपण सुरुवात करूया. आता महाराष्ट्र विधानसभा ही एक संसदीय काम करणारी यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये 6 जे आपण लेजिस्लेटिव्ह बॉडीज म्हणतो, त्या काही मी इंग्रजी शब्द वापरणार आहे, त्याची माझी अपरिहार्यता आहे. त्यात तुम्ही अगदी वाईट मानून घेऊ नका. तर 2 जे आपण संसदीय यंत्रणा म्हणाल, तर ते एक आपण लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणतो ती आहे युनियनची, पार्लमेंट आणि दुसरी असते ही महाराष्ट्र विधानसभा. ती राज्य सरकारची असते. आणि 7व्या शेड्यूल अंतर्गत जे जे विषय राज्यांना दिलेले आहेत, त्या अंतर्गत न्याय बनवण्याची कामगिरी ही महाराष्ट्र विधानसभेला दिली असते. त्यामुळे साधारण संसदेची आणि आपली ही यंत्रणा सारखीच असते. बरोबर? आणि तशी सारखी असावी ह्याचं कारणही आहे, की सर्व देशाचे कायदे हे एकाच पद्धतीने बनवले जावे. ते समसमान असावे. म्हणून चिता तो आग्रह आहे खरा. बरोबर? तर बरं सगळ्या सत्रामध्ये मी अजूनही सांगतो. सत्रामध्ये कधीही कुठे या सत्रामध्ये, त्याही सत्रामध्ये कधीही ह्याला सत्र म्हणायचं, त्याला अधिवेशन म्हणायचं. बरं? तर अधिवेशनात किंवा सत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला प्रश्न पडला तर डायरेक्ट विचारायचा. अजिबात थांबायचं वगैरे नाही. कर्टसी आणि डिस्टर्ब वगैरे करता अजिबात मी चिडत नाही. मी फक्त एकाच गोष्टीसाठी पिसाळतो ते म्हणजे तुम्ही बोलणार नाही तर. ठीक आहे? तर ते बोला. पण आणि द वर्स्ट क्वेश्चन इज द क्वेश्चन इज नॉट आस्क्ड. ठीक आहे? विच इज नॉट आस्क्ड. त्यामुळे जो सगळ्यात खराब प्रश्न पोहोचतो तो तुम्ही विचारतच नाही कधी. तर जो प्रश्न असेल तो विचारा. तर आपलं कामकाज हे साधारण संसदेसारखेच असतं. फक्त आपल्या सोयीसाठी आणि युवा संसद हे 2च दिवसाचं काम असतं. त्यामुळे स्पर्धेच्या सोयीसाठी पण आपण काही नियमावलींमध्ये बदल करतो. महाराष्ट्र राज्याची विधानसभा कशी चालावी याची एक खूप ठोकळागत नियमावली ऑलरेडी आहे वेबसाईटवरती. त्याची आपण काहीही रेफरन्स घेणार आहोत. पण साधारण आपल्याकडे एक अजेंडा आहे. ठीक आहे? तर त्या अजेंडानुसार काही आपण सब अजेंडाज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे? तर ते कसे करायचे त्याचं मी सांगतो. पहिले म्हणजे ते दिवसभर होत नाही. न्यायालयीन कामकाज जे असतं, न्यायालयीन नाही म्हणतो मी त्याला, कायदेशीर कामकाज, कायद्याचं जे कामकाज असतं, ते कायद्याचं कामकाज हे लंच ब्रेक नंतर होतं. ठीक आहे? म्हणजे साधारण 1 ते 2 आपण लंच ब्रेक घेत नाही. मला वाटतं कोणी आपलं जे आयटिनरी आहे ना, त्याच्याबद्दल कोणते अपडेट ठेवायसाठी. बियांका इज हिअर ना. व्हॉट इज द लंच टाईम फॉर बोथ द डेज? Pardon? What is the lunch time for both the days? I'll just let you know. Give me a minute. Yeah. The I think it's standard 1 to time 2. is 1 o'clock to 2 o'clock, sir. Okay, beautiful. So after 2, okay, only after 2 we will be discussing the agenda. Actually, in actuality, we'll start at I think we are starting at 9:30 na, on the first day. Yes, sir. So opening ceremony के बाद 9:30 को शुरू करेंगे हम, या फिर opening ceremony 9:30 को शुरू होगा? Sir, we're not having the opening ceremony. 9 to 9:30 is the login time. Okay, beautiful. So 9:30. So okay, we'll actually then modify some rules here. आता ऐकून घ्या सगळ्यांनी. 9:30 ते 10:30. ठीक आहे? हे लिहून घ्या. तुमच्याकडे नोटपॅड बिटपॅड काय असलं तरी तर लिहून घ्या. 9:30 ते 10:30 हे सत्र जे चालणार आहे त्याला प्रश्नाचा तास म्हणतात. ठीक आहे? त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी सरकारला प्रश्न विचारायचे असतात. त्यामध्ये विरोधी पक्ष कोण
हे सरकारमधलेच पक्ष आहे का वगैरे हे तुम्ही स्वतःमध्ये विचारून घेऊ नका. आत्ता जे सरकार आहे, आयडियली जे आपण म्हणतो की 3 पक्षांचं सरकार आहे. आता 3 पक्षांच्या सरकारमध्ये कुरकुर जरी असली, तुम्ही तुमच्या मंत्र्यांचे राजीनामे जरी घेतलेले असले तरी सुद्धा तुम्हाला तुमच्याच सरकारला प्रश्न विचारायची मुभा पहिली नसते. प्रायोरिटी वाईज पहिले विरोधी पक्ष हा जबाबदार, सरकारला जबाबदार धरण्याची जी एक सिस्टीम आहे आपल्याकडे, यंत्रणा आहे, त्याच्यानुसार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्लुरल हे सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. एक. दुसरं, सरकारमध्ये जे पक्ष असतात त्यांचे जे मंत्री नसलेले आमदार असतात, बरं माझ्याबरोबर राहा थोडंसं, सरकारमध्ये असलेल्या पक्षांमध्ये मंत्री नसलेले जे आमदार असतात त्यांनी सुद्धा प्रश्न मंत्र्यांना विचारायचे असतात, विचारू शकतात. कारण प्रश्न तासाच्या वेळेला सरकार आणि इतर आमदार एवढंच डिस्टिंक्शन असतं. सरकार म्हणजे काय, तर आपल्या इथे डेफिनेशन क्लिअरली दिलेलं आहे. लेजिस्लेटिव्ह बॉडी मधलं सरकार म्हणजे काय, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, दॅट्स इट. एक्झिक्युटिव्ह इन द लेजिस्लेटिव्ह बॉडी इज द गव्हर्नमेंट. नाउ आय मे बी in Congress, but outside the Council of Ministers. So I am not government. Okay. So in question hour, if I am inside the party of the government but not inside the government, I am entitled to ask the question. एवढं समजलंय का सगळ्यांना? नंतरच आपण पुढे जाऊ, कारण ह्याच्यावरतीच फार कन्फ्युजन होतं. बरं, 3 पक्षांचं सरकार मला कळतं, पण एकमेकांवरती कुरखोडी करायला म्हणून प्रश्न विचारायचे नाही. बरं, ठीक आहे. म्हणजे मला समजू शकतो भरपूर राग आहे, भरपूर विवंचना आहे, पण ते सगळं आपल्यापाशीच ठेवायचं. ठीक आहे. आणि तोच विषय हा विरोधी पक्षांना सुद्धा आहे, की उतावीळ जो पण आहे ना, तो थोडासा जरा कंट्रोलमध्ये ठेवायचा आपला, की हो ठीक आहे, आज काय ते कसं लिंबू कापूनच बसले विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष सुद्धा, की आज पडतंय सरकार का उद्या पडतंय सरकार, तर ठीक आहे, ते पडेल जेव्हा पडायचं ते, का टिकेल सुद्धा. पण त्याची आपल्याला हे सरकार पाडण्यासाठी नाही, आपल्याला अधिवेशन चालवण्यासाठी म्हणून अधिवेशन चालवायचं, सरकार पाडण्यासाठी म्हणून अधिवेशन चालवायचं नाही. तर दुसरी गोष्ट अशी, तर हे झालं प्रश्नाचा तास. आता प्रश्नाच्या तासामध्ये 2 असतात प्रकारचे प्रश्न. एक असतात तारांकित प्रश्न, एक असतात अतारांकित प्रश्न. तर तारांकित प्रश्न म्हणजे समवन टेक्स्टेड मी की बह रहे हैं पर्सनल इमोशंस. तर ऑफकोर्स बह रहे 17 साठी पर्सनल इमोशन्स बहुत बहेंगे, पण अधिवेशनासाठी मी निपक्षपाती असा अध्यक्ष असणार. बरं, त्यामुळे मला कुठल्याही पक्षाचं बंधन नाही. असो, तो विषय वेगळा आहे. मी एवढंच सांगतो आता, की त्या तारांकित जे प्रश्न असतात, तारांकित प्रश्न म्हणजे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये स्टार्ड क्वेश्चन्स म्हणतो. तर ते ओरली विचारायचे असतात आणि त्याचं मंत्र्यांना सुद्धा उत्तर ओरलीच द्यायचं असतं. आणि मंत्र्यांना फारच जर गैरसोय झाली त्या प्रश्नांनी, अडचणीत आले वगैरे, तर मग त्यांनी सांगायचं असतं की आत्ता माझ्याकडे माझ्या सचिवांनी मला काही माहिती दिलेली या प्रश्नावरती, त्यामुळे मी तुम्हाला त्याचं लेखी उत्तर पाठवतो. ठीक आहे, हे सगळे ट्रिक्स अँड टिप्स आहेत, ते मी सगळे शेवटी देईन. पण अपेक्षित असं असतं. बरं, हे लक्षात ठेवा की विधानसभेमध्ये ना तुमच्याकडनं सगळं अपेक्षित असतं, कंपल्सरी काहीच नसतं, कारण तुम्हीच तुमचे न्याय बनवता. तुमच्याकडनं सर्व गोष्टी अपेक्षित असतात की यांनी अपेक्षित असं करावं. तर देशाच्या पंतप्रधानाकडनं पण अपेक्षित असतं की त्यांनी संसदेचे सगळे सत्र बसायचे, पण ते बसत नाही. म्हणून सांगितलं की अपेक्षित असतं. ठीक आहे, तर तुम्हीच कारण तुमचे राजे आहात. तर अपेक्षा अशी आहे की आता सो मिस्टर उदय सामंत, it is going to be a little difficult for you to be in the MLA because Yes, I know. the whole session is going to be in Marathi. So I Jatin, requested for the change, but then so why not change? Where's Bianca? Where's Jatin? I did talk to her about that, but then Jatin, she said why that we are not going change? to have translators. Oh no. अरे even if Bianca and Jatin, तिला करा ना ट्रान्सफर, कारण ट्रान्सलेटर असून पण तिला खूप गैरसोय होणार आहे. Hello. Excuse me. Can I? Who's this? Hi. Geeta Jain. Geeta Jain. Yes. Haji. So I can understand Marathi,
बट मेरे को हिंदी आता है बोलने के लिए. Beautiful. लाइक Works. You can Chalega speak in na? all the 20. See, you can speak in all हाँ. 22 scheduled languages in Maharashtra Vidhan Sabha also. That's not a problem. हाँ. But understanding Marathi is important. You can speak in any language here. But I can ask for translation in case Yeah, I you can नहीं ask. समझा ना. See, if you have like extreme difficulty है समझ नहीं रहा है तो श्रेया है इधर पापड़े और MLA डिप्यूटी भी है मिथिल है. Both of them will provide adequate translations in a summary format. Word to word हम दे नहीं पाएंगे. हाँ Yes, नहीं अजित पवार. एक्सक्यूज मी. हा Yes. म्हणजे मला येते मराठी बट ते एकदम स्पष्टवाले जे शब्द असतात नाही ते नाही अपेक्षित थोडं नाही. नाही ते कळायला थोडं कठीण जातं तर बरं ते- कळायला जरी कठीण झालं कळायलाच कठीण जात आहे थोडी पंचायत. नाही नाही बरं, थोडे ठीक आहे. थोडे स्पष्टवाले शब्द जसं हा स्पष्टवाले शब्द हा ठीक आहे ना चालेल. स्पष्टवाले जे शब्द असतात ना त्याचं मी ट्रान्सलेशन करून सांगत जाईल. Also, Okay. sir, Yes, अगर कोई हमें क्वेश्चन पूछ रहा है and हाँ. if it's in like very fluent Marathi and we didn't understand, so we can ask for translation. Of course 100%. Okay, thanks. Yeah. Still, it's not going to be easy like that. Like the full session will be in full-fledged Marathi, right? Yeah. It's going to be Bro. hard. Jitin and Bianca, please pay attention to this. Okay. तिचं करा ना Okay, translate. fair, sir. Translate. We'll look into this. तिला We'll look खूप into गैरसोय this. होणार आहे. Yes, sir. कळत आहे. मी बोलून घेतो एकदा. Please. Uday Mr. Samant, Uday- please can you Uday come Samant? to the main room for 1 second? Yes. Yeah, sure. Sir, you can continue. Yeah. But sir, people who are non-Maharashtrian who don't know Marathi is still understandable. ठीक है, understandable बोल रहा हूँ, not tolerable बोल रहा हूँ, understandable. ठीक है, but people who are Marathi and don't know Marathi ना, बरं मी त्यांची शाळाच घेणार नंतर अधिवेशनानंतर. आम्हाला दिसूच दे की मराठी आहे आणि याला नीट मराठी बोलता येत नाही. तर आपण आहे आपली न्हाव्यांची दुकानं बंद आहेत पण माझं केस करताना नंतर उघड राहणार आहे आणि त्यामुळे ते आपण तिकडे भेटूया. महाराष्ट्र जे मराठी त्यांना मराठी नाही. बरं तो विषय वेगळा आहे. त्याच्यासाठी मनसेचा एकच आमदार आहे ती गोष्ट करायला तर त्याची सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे. असं तर तारांकित प्रश्नांवरती होतो आपण. तारांकित प्रश्नांना उत्तरही ओरली द्यायला लागतात आणि अपेक्षित असतं की ते तेव्हाच द्यायला लागतात. त्यामुळे मला वाटतं सोय आपण अशी करूया की सकाळीच प्रश्न तुम्हाला येतील साधारण 9-9:30 वाजता. सो व्हॉट विल डू इज दॅट क्वेश्चन्स विल बी ऑलरेडी डिलिव्हर्ड टू यू बाय 9-9:15 in the morning. So questions will be, you will start the question portal and we'll have that all kinds of, I think we have done it for apna BBV ka bhi hai papde. We'll have a Google form and we'll ask them to submit all the questions. So questions related to anything, anything in the state, any project, but everything under the 7th schedule. So you can't ask a question of which the state government does not have ministry itself. ठीक है, तो 7th शेड्यूल के अंदर जो जो पावर्स है, जो जो मिनिस्टर्स बैठे, नाउ वील हैव अ लिस्ट. आई थिंक विल डू वन थिंग, जे आपलं मॅट्रिक्स आहे ना ते रिलीज करून टाक, तर स्क्रीनशॉट टाक ग्रुप वरती. सो दी नॉन MLA, नॉन गव्हर्नमेंट MLAs will get a list of ministers to send them questions. So we'll create a Google form at night only, which will be on from 8:30 night to 8:30 in the morning for both the days. मतलब 9th के नाइट से 10th के डे तक और 10th के नाइट से 11th के डे तक मतलब क्वेश्चंस आएंगे और क्वेश्चंस पूछे जाएंगे. ठीक है. नाउ हाउ मच टाइम? सो हाउ मच टाइम, जितना टाइम क्वेश्चन पूछने के लिए जाएगा, जितका वेळ लागेल प्रश्न विचारायला तेवढा वेळ दिलाच जाईल. बरं प्रश्नांमध्ये प्रश्न नको येतं आणि मी कोणाची मजा उडवत नाही, हे पुढचं जे वाक्य मी बोलणार आहे आणि पर्सनल इमोशन्स पण कोणाचा अटॅच नाही आहेत माझे, तर सांगतोय की काही प्रश्न असे असतात ना की अमुक अमुक अमुकची सोय झालेली नाही, अमुक अमुक हे करो किंबहुना, आणि मग पुढचा प्रश्न. बरं आता किंबहुना ऍड करून तुम्ही दुसरा प्रश्न जोडता, हा चावटपणा चालणार नाही. ठीक आहे. हा तर असा चावटपणा करतातही लोक की एकाच प्रश्नात 2-2 प्रश्न घालायचे. तो चावटपणा मी पण पकडू शकतो, बाकीचे पण पकडू शकतो, तो प्रश्नच खारिज केला जाईल, डिसमिस केला जाईल. तर हा किंबहुनाचा चावटपणा करू नका कोणी. व्यवस्थित तुम्ही प्रश्न विचारा, एक प्रश्न आणि भरपूर प्रश्न मिळणार. बरं, अतारांकित प्रश्न आपण घेणार नाही, कारण लेखी प्रश्न द्या आणि लेखी उत्तर द्या
तर हे काही निबंध स्पर्धा नाही. ठीक आहे, तर तारांकितच प्रश्न घेतले आहेत. 9:30 ते 10:30चा प्रश्नांचा तास झाल्यानंतर 10:30ला सुरू होईल. मला एकच फक्त सांग निखिल, माझा कनेक्शन स्लो आहे का? ठीक आहे, मधून मधून थोडस एकदम किंचित होतंय पण ठीक आहे चालतंय. जा फेर ना. नाही, मला झालं तर पटकन सांग. मला तुमच्या पटकन घरी घरी कॅमेरा ऑफ आता झालं सर. आतापर्यंत होतं तर तुम्ही नाव काढलं नाही झालं. वाटतं. Can questions be asked those MLAs who don't have any portfolio? No. That's what I'm saying. The questions can be addressed only to the government because question hour is meant to hold the government accountable. If I don't have ministry like Mr. Anil Deshmukh, then who am I going to answer? ठीक है? So if I don't have ministry, what kind of accountability do you seek from me? So make sure that you ask ministers questions to the ministers only, and that's the most logical thing to do. Now, coming to the second session, the first session is प्रश्नांचा तास. दुसरा तास असणार आहे तो म्हणजे तो शून्य तास म्हणतात त्याला. शून्य तास खरा 12 वाजता घेतात. आणि आपण एक काम करूया, आपण शून्य तास हा 12 वाजताच घेऊया. 12 ते 1 जेवणाच्या आधी. जो काही गोंधळ घालायचा तो तेव्हाच घाला. ठीक आहे. 10:30 ते 12 पर्यंत you will have legislative session. So that time agenda can be discussed. How to discuss that agenda I'll come to later. We'll discuss 0 hour first. Okay. Minister of States can also be asked. राज्याचे राज्यमंत्री कसे असतात? असतात का राज्यमंत्री? मिथिल? हो असतात ना. अब्दुल सत्तार आहे ना, मी ते मिनिस्टर ऑफ स्टेट आहेत. अरे बापरे. आणि तुम्ही चालू मी पटकन म्हणावं की ही फारच लाजिरवाणी परिस्थिती आहे. पण राज्याचे राज्यमंत्री मला हा विषयच कळत नाहीये. राज्यमंत्री काय असतात माहितीये का? मी जस्ट सांगतो. राज्यमंत्री हे कायम संसदेत असतात. ते का असतात? कारण जे कॉन्करंट मिनिस्ट्रीज आहेत, म्हणजे 3 लिस्ट आहेत ना 7th शेड्यूल मध्ये. There's a union list, there's a state list, there's a concurrent list. Now there are some subjects in concurrent matters. The ministries who are in concurrent list, the union minister handles the affairs of that subject in the union government. And this minister of states keep a coordination with all the 28 states about that ministry. ओके. Now I don't see the purpose of having a Rajyamantri to the state government. मला वाटतं ते डेप्युटी म्हणून वर्क करत असतील. डेप्युटी म्हणून ठीक आहे. राज्यमंत्री चुकीचं आहे. पण राज्याचे राज्यमंत्री काय करणार? राज्याचे जिल्हा मंत्री पाहिजे अशा पद्धतीने, किंवा प्रदेश मंत्री पाहिजे. बरोबर. 5 पद. बरं, महाराष्ट्राचा भूगोल आणि निदान ना तुम्हाला थोडस ते मी नंतर घेईन. तुम्हाला कार्यकारिणी कळली पाहिजे. महाराष्ट्रात 5 डिव्हिजन्स आहेत. त्या 5 रेव्हेन्यू डिव्हिजन्स त्याला म्हणतात. 6 आहेत ना की 5 आहेत? तूच सांग मला कुठले 6 आहेत. नाही, मला आकडा लक्षात आहे. फक्त कोकण आहे, औरंगाबाद. आकडा आता एकच जास्त 100 कोटी. ठीक आहे, तो बाजूला ठेवायचा. बरोबर, सॉरी. बरं, कोकण डिव्हिजन आहे. तू सांग ना, तुला एक एक सुचतंय तर सांग. नाही, मला सॉरी, मला नीट लक्षात नाहीये. पण कोकण आहे, पुणे आहे, बरोबर. त्यानंतर मग नाशिक आहे. ओके. उत्तर महाराष्ट्र. बरोबर. 3 झाले. मग मराठवाडा येतो आणि मग विदर्भ. पश्चिम. व्हॉट वी से पश्चिम ओनली ना? पश्चिम म्हणजे पुणे. बस पुणे. सो सर्कल मध्ये. येस. ठीक आहे. सो मी तुम्हाला हे जाता सांगतोय, कारण हे सगळे मुद्दे, सर्व मुद्दे हे विधानसभा चालवण्याच्या अत्यंत कळीचे मुद्दे. तुम्हाला जर राज्याचा भूगोल, राज्याची पॉलिटी माहिती नसेल तर ती माहिती करून घ्या. त्याचे काही मी तुम्हाला पुस्तकं पण, काही रेफरन्सेस पण सांगेन की तुम्हाला मदत करतात. जितेंद्र राऊत, प्लीज म्यूट. सॉरी. ठीक आहे. ओके. आता आपण शून्य तासाबद्दल थोडस घेणार. सर, सॉरी टू इंटरप्ट यू. आय हॅव अ क्वेश्चन. थोडा आस्क नाव की मी नंतर विचारू? शूट. ओके सर, जसं माहिती आहे आपल्याला की अनिल देशमुखांनी आता रिझाईन केलंय होम मिनिस्ट्री. बरोबर. सो आपण सिम्युलेशन मध्ये पण आय विल बी ओनली एन MLA, राईट? बस.
I just wanted to confirm. मी Thank you. तुम्हाला एकच साधी एक अशी म्हणू ना थोडीशी बॅकडोर सूचना देतो या बाबतीतली. तुम्हाला गृहमंत्री राहून डोकेदुखी घ्यायची का? तुम्हाला जर इफ यू आर रेडी टू टेक द हीट then please be the home minister. आपण will have a backdated parliament MLA. तुम्हाला हीट Sir, घ्यायची can you असेल, just repeat? I didn't get you, sir. Can you just repeat? I'm just asking you, are you ready to take the heat? Yes, sir. You are ready to take the heat. Yes, sir. त्या 100 कोटीच्या प्रकरणाची आज सचिन वाझेंचं नवीन पत्र आलंय, वाचलं का? Sir, I have a clear stand. की You, जेव्हापर्यंत अरे आप the government always has a clear stand. I'm just asking you, the MLAs will harass you. yes, sir. That's it. That is it. Ha, so my recommendation is let it be a contemporary situation. Be an MLA, enjoy. You will have only one answer. I have resigned, taking the moral responsibility. See, moral responsibility is the redemption of all sins. Okay? Ha. So, take the moral responsibility. Say, I'm not a home minister anymore, and inquiry, CBI inquiry is going. The matter which is sub judice, you can't talk about. Then the matter wasn't sub judice. ती आग लागली सीबीआयची म्हणून तुम्हाला पदभार तो राजीनामा द्यायला लागला पदभाराचा. ठीक आहे. So let it be, just be an MLA, enjoy. Okay. Sir, sir. Hi. Yes. Thank you, sir. Sir, so होम मिनिस्टर के टुवर्ड्स जो भी डायरेक्टेड क्वेश्चंस रह गए, तो इन एब्सेंस ऑफ होम मिनिस्टर तो किसको जाएंगे Chief या वो Minister. जाएगा ही नहीं? Chief Minister. All the Chief portfolios which will not be present in the assembly are directed to the Chief Minister or a minister delegated by the Chief Minister. In the simulation or in the real? Simulation in the real world also. We are keeping it as close as possible. So basically, if the chief minister wants कि चलो XYZ MLA है शिवसेना का, उसको भी तुम पूछ सकते हो, तो people can ask him or her the question. Is the MLA minister? Is the MLA minister? Basically, you are saying कि is the MLA holding some portfolio? Yeah. No. Then how? Okay. ठीक आहे. सो मग आता मी मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे आता अब्दुल सत्तार आहे मी, तर चीफ मिनिस्टर अपॉइंट करू शकतात का की अब्दुल सत्तार होम मिनिस्टरचे प्रश्नांचे उत्तर देतील? आणि तशी लॉबिंग केली तर तुम्हाला गृहमंत्री नाही मुख्यमंत्री पण म्हणतील ते. ठीक आहे. ओके, नाही म्हणजे मला फक्त विचारायचं होतं तसं असतं का? पण तुमच्या खात्यात ते मंत्री तुमच्या पक्षाच्या खात्यात ते मंत्रीपदच नाहीये. मुख्य विषय तो आहे. हो ते तर कळलं का आहे, तुम्हाला? ते तर आहे. तुमच्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आहे, बाकी सगळी हो. पळवली. बरं, नाही पण आता आहेत तेवढे आहेत, मुख्यमंत्री आहेत. जेवढे आहेत तेवढे घ्या आता. काय हो. ठीक आहे. ओके. ओके. हा, विल गो टू 0 तास. त्याच्या आधी कोणाला काही प्रश्न वगैरे आहेत का? मी तुम्हाला सांगतो आपण मज्जा करणार आहोत 2 दिवस. ठीक आहे. Okay, there are no questions. 0 hour. So now 0 hour is basically now we are saying that this is recording right now. This Zoom meeting. Apde is not taking notes, but then she'll be taking notes and the actual session. Okay. So 0 hour is one session where all these records will be off. Everything will be off the record. You will have the liberty to discuss any and every topic, and it will not be taken on record. तो अभी जो चल रहा है वो चलवाना है, अर्नब का अरेस्ट चलवाना है, anything. 0 hour is absolutely limitless. I mean, and I will be moderating it. Okay, I won't be saying that I'm not moderating it. I'll be moderating it. It will be a moderated session. There is nothing like unmoderated caucus in this MLA. Just for you to take a note. Everything will be moderated. 0 तास सुद्धा मीच संचालित करणार आहे. पण 0 तासात जे काही तुम्ही बोललं जाईल ते रेकॉर्ड वरती सुद्धा येणार नाही आणि ते कुठल्याही प्रकारे बाहेर पण जाणार नाही. त्यामुळे जो काही तुम्हाला तमाशा, धिंगाणा, गारुड, लावणी जे काय असतं सगळे प्रकार, लोकनाट्याचे प्रकार, ते जे काही घालायचे असतील ते तुम्ही इकडे घालू शकता. बरं, तर
सांगतोय 0 तास आपण 12 ते 1 घेतो, कारण 0 म्हणजे 00 माहिती असेल का तुम्हाला? 12चा जो दुपारचे 12 येतात ते 00, रात्रीचे 12 00 असं आहे. ठीक आहे. तो विषय झाला. त्याला म्हणून 0 तास म्हणतात. ते भारताचं एक इन्व्हेन्शन आहे. ठीक आहे. लेजिस्लेटिव्ह सगळ्या ह्याच्यामध्ये भारताचं इन्व्हेन्शन म्हणून 0 तास आहे. आता विषय येतो की आपण 9:30 ते 12 आणि 2 ते जेवढा वेळ आपल्याला पुढचा मिळेल तेवढा. आता त्याला आपण जो मुख्य सत्र आहे, त्यात आपण आपला जो अजेंडा आहे तो डिस्कस करणार. मिथिल अजेंडा वाचून दाखव एकदा सगळ्यांना. येस सर, एक मिनिट. प्रॉपर वर्ड टू वर्ड सांगतो सर. बरं, मुख्यमंत्री महोदय आलेच नाहीत का? अर्थात त्यांना भरपूर काम आहे आज, समजू शकतो. पण ठीक आहे, आता मुख्यमंत्री नाहीत तरी मुख्यमंत्र्यांच्या तुल्यबळ अजितदादा इकडे आहेतच. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब पण आहेत. हा, एकनाथ शिंदे साहेब पण आहेत ना बाजूला. अहो साहेब क्वारंटाईनला आहेत, मुख्यमंत्री साहेब. साहेब काही क्वारंटाईन नाही साहेब, उद्घाटन वगैरे कसले क्वारंटाईन. संजय राऊतांना जास्त काम आहे त्यांच्यापेक्षा. हो सत्तार साहेब, तुम्ही खुर्चीवरती आहात, खुर्चीवरती बसल्या माणसाने असं बोलू नये. इन्फॉर्मल चालू आहे सर, ऑन मोड कॉकस चालू आहे आपला. हा नाही, ऑन रेकॉर्ड काही घेत नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या तर भिंतीला भरपूरच काम असतात, बरोबर? रिस्पॉन्सिबिलिटी असं ठीक आहे. अजेंडा आपला अजेंडा रिव्हिविंग महाराष्ट्र एज्युकेशन स्ट्रक्चर इन लाईट ऑफ द न्यू एज्युकेशन पॉलिसी. येस, रिव्हिविंग महाराष्ट्र एज्युकेशन, महाराष्ट्र राज्याची शिक्षण व्यवस्थेवरती चर्चा करायची आहे. जी केंद्र सरकारचे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे, त्या नवीन शैक्षणिक धोरणावरती महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेला अनुषंगून जी चर्चा करायची आहे ती आपण करणार आहोत, बरोबर? मिथिल, मी तुला ट्रान्सलेशन पाठवतो, ते ट्रान्सलेशन आपला अजेंडा आहे. तो आपण देताना मी इंग्लिशमध्ये दिला, पण आपण मराठीमध्ये. आता महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था काय वगैरे वगैरे फलाना डेमका, आपण ते सगळं चर्चा करू. पण त्या चर्चा करण्याची एक पद्धत असते. कोणी उठावं आणि बोलावं अशी पद्धत नसते. ती काय पद्धत असते तर, मला सकाळपासून म्हणजे 8:30 पासून ग्रुपवरती तुम्ही एक प्रस्तावपत्र पाठवणार आहात. प्रस्तावपत्र कसं असलं पाहिजे तर व्हॉट्सअपचा मेसेज असला पाहिजे. त्यात सगळ्यात वरती लिहायचं का वर्ड डॉक्युमेंट असलं पाहिजे, काही चालेल मला. तर सर्वात वरती असणार आहे, मी इंग्लिशमध्ये पण नंतर समजवेन, तो फॉर्मॅट पण मिथिलला मी सांगून त्याकडनं बनवून मी पाठवेन. तो प्रशासकीय फॉर्मॅट असणार आहे. त्यामुळे सर्वात वरती राहणार आहे की महाराष्ट्र विधानसभा सत्र 21-22. ठीक आहे. त्याच्या खाली त्याच्या उजव्या बाजूला वरती दिनांक अमुक अमुक, मग दिनांकाच्या खाली महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन. कुठलं अधिवेशन आहे? बजेट अधिवेशन आहे. ठीक आहे, कारण ह्या वेळेला बजेटचं अधिवेशन होतं. तर बजेट अधिवेशन अमुक अमुक 20-21 आहे, 21-22 आहे. बजेट, त्याच्या खाली सब्जेक्ट पाहिजे प्रस्तावपत्र. हा सगळ्यांनी ना फॉर्मॅट तुम्हाला जो मिळेल ना तो तयार ठेवा. खाली टाईप काय करायचं ना हे तुम्ही ठरवायचं. व्हॉट एव्हर विल बी टाईप शुड बी इट्स युअर चॉईस. नाव ऍज अन एक्सेप्शन टू मिस्टर रोहित पवार. रोहित पवार, तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही जे प्रस्तावपत्र पाठवणार आहात ते सगळे व्हॉइस नोटच्या स्वरूपात पण आम्ही ऍक्सेप्ट करू. ठीक आहे. तर तुम्ही फक्त एक व्हॉइस नोट पाठवा की काय तुम्हाला चर्चा करायची, ती आम्ही प्रस्तावपत्र म्हणूनच हे सदन ऍक्सेप्ट करू. तर वरती झालं अधिवेशन सत्र, खाली लिहायचं नोटीस म्हणून प्रस्तावपत्र. प्रस्तावपत्राच्या खाली लिहायचा विषय, विषयाच्या खाली 2 कॉलम आणि कॉलमच्या पुढे तुम्हाला आता नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या शैक्षणिक व्यवस्थेवरती चर्चा करणं, बरोबर? आता हा खूप ब्रॉड अजेंडा आहे. त्या ब्रॉड अजेंडा खाली तुम्हाला काय काय डिस्कस करायचं आहे ह्याचे काही सब अजेंडा असू शकतात, बरोबर? म्हणजे मग 10वीचा विषय आहे, 12वीचा विषय आहे, डिग्री कोर्स आहे, मास्टर्स आहे, फियांचा विषय आहे, शिक्षणाच्या पगारांचा विषय आहे. ठीक आहे. अतिशय वेगवेगळे विषय आहेत. याच्यासाठी तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरण पहिले वाचावं लागेल. न्यू एज्युकेशन पॉलिसी मला वाटतं 100हून जास्त पानांची आहे, ती पहिले वाचा. त्याचे हायलाइट्स काय आहेत, त्याच्या कोऑर्डिनेटेड महाराष्ट्रात काय एफर्ट्स आहेत, महाराष्ट्रात काय व्यवस्था आहे. अजून एक त्यातला पोट विषय असा आहे
की महाराष्ट्रातली व्यवस्था ही माणसाला डिग्री देते, पण ती नोकरी देते का? बरोबर. त्या अनुषंगाने पण तुम्हाला चर्चा करायची आहे. महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक दृष्ट्या महिलांना किती स्कोप आहे? आरक्षणाचा विषय येऊ शकतो. आरक्षणाचा विषय 100% येऊ शकतो. न्याय प्रविष्ट नाही आरक्षणाचा विषय. तो काय न्यायप्रविष्ट नाही, काय न्यायप्रविष्ट आहे? कौल शेतकर नावाचा एक अहवाल आहे. त्याच्या ह्याच्यात व्हॉट इज सबज्युडिस, व्हॉट इज ऍडमिटेड, व्हॉट इज नॉट ऍडमिटेड. देवेंद्र फडणवीसांचं अप्रतिम भाषण विधानसभेत. सबज्युडिस म्हणजे काय एका विषयावरती. ते वाचाच. वाचा काय म्हणतो, ऐकाच. अप्रतिम. कौल शेकदार कमिटी नावाची एक कमिटी होती राज्यामध्ये. त्या कमिटीचा रिपोर्ट आहे, त्याच्या खाली त्यांनी दिलेलं आहे की व्हॉट इज सबज्युडिस, व्हॉट इज नॉट सबज्युडिस. सो रिझर्वेशन, एज्युकेशनल रिझर्वेशन इज नॉट सबज्युडिस. तो विषय बोलू शकतो, तो मांडू शकतो. असं एकच मिनिट, मला आता माझा लिंक नको. असे अनेक विषय तुम्ही चर्चेला घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला पार्टीमध्ये डिस्कस करा. कुठला विषय धरून ठेवायचा आहे, कुठला विषय तुम्हाला इग्नोर करायचा आहे, कुठला विषय लावून धरायचा आहे, आमचं त्यामध्ये काय तुमच्या, हे सगळे डिस्कस करून वेगवेगळ्या प्रकारची प्रस्तावपत्र लिहिलं विषय. आता विषय शुड बी अ सब टॉपिक ऑफ द होल अजेंडा, की ओके टॉकिंग अबाउट रिझर्वेशन, टॉकिंग अबाउट दिस दॅट. त्याच्या खाली पाहिजे तुम्ही कुठले म्हणजे आमदाराचं नाव पाहिजे, आणि आमदाराच्या नावाखाली किंवा मंत्र्याच्या नावाखाली तुम्ही कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे आमदार आहे हे पण असलं पाहिजे. आता मुख्यमंत्र्यांना कॉन्स्टिट्युएन्सीज नाही, कारण ते विधान परिषदेत निवडून आले. असे बरेच मंत्री पण आहेत आपल्या मंत्रिमंडळामध्ये, त्यामुळे त्यांना फक्त विधान परिषद एवढं दिलं तरी चालेल. पण त्यांचं मतदारसंघ कोणता आहे? मतदारसंघ जे मतदारसंघातनं निवडून आले त्यांना आपला मतदारसंघ द्यायचा आहे. असा स्वतःचा फॉर्मॅट रेडी ठेवा वर्डमध्ये. ठीक आहे, कारण त्यात तुम्हाला फक्त विषय बदलून वेगवेगळे प्रस्तावपत्र पाठवायचे. नाव I will be accepting all these notices. These are called notices in parliamentary language and this is called प्रस्तावपत्र in विधानसभा. अशी वेगवेगळी प्रस्तावपत्र मी क्रोनॉलॉजिकली ऍक्सेप्ट करणार. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रस्तावपत्र मी वोट होणार नाही प्रस्तावपत्रावरती, क्रोनॉलॉजिकली घेणार. आता समज प्रस्तावपत्र आलं 10वीच्या विद्यार्थ्यांचा विषय, 10वीच्या परीक्षांवरती बोलायचंय. आता ते नवीन शिक्षण धोरणाच्या खाली येत नाही, बरोबर, तरी सुद्धा मी ते एंटरटेन करेन. पण आता समज मी म्हटलं की हा विषय आहे, या विषयावरती कोणाला बोलायचंय, तर जो प्रस्ताव करतो ना त्याला तर बोलायचं असतं. ठीक आहे, पण तो सोडून जर कोणी बोलणारा नसेल तर तो प्रस्ताव वगळला जातो आणि पुढचा प्रस्ताव घेतला जातो. ठीक आहे, तुमच्या प्रस्तावाला लोकांनी दुजोरा कसा दिला पाहिजे, तर त्याच्यात तुमचं स्वतःचं नाव पण ऍड केलं पाहिजे. त्याला लॉबिंग लागतं. तर लॉबिंग कसं करायचं नंतर सांगू. ठीक आहे, आता आपण 3 प्रश्न घेऊया. जैन म्हणून कोण आहे? गीता जैन. येस, MLA. हाँ सर. सो फर्स्ट क्वेश्चन, वो आपने कौन सा बोला था रिपोर्ट? सबजुडिस कौल शेकदार. कौल शेकदार. एंड सेकंड की like the notices which you said has to be sent before the session starts or like पिछली रात में? It starts from 8:30 in the first day and it continues until 12 on the second day. So you can send me notices in the group जब भी तुमको चाहिए. तो वो नोटिस जो होगा ना उसके लिए आई थिंक विल हैव सम डिफरेंट फॉर्मेट, क्योंकि वो हमको क्रोनोलॉजिकली रिकॉर्ड करना है. ठीक है, we'll have something we'll do. I think we'll make a different Google form or something which will be by which we can chronologically record these notices. हमको वही चाहिए. Yeah, so if the team shares the format and all, then sorted, right? हाँ, I'll tell Mithil to make the format and he'll send it and everyone just अपना नीचे का अपना his your MLA name and your constituency और बाकी का फॉर्मेट सेम रहने वाला है. सिर्फ दिनांक बदलो, उतना करो भाई. ठीक है, आता एक घेऊया. थांब जरा. अजित पवार.
मला हे विचारायचं होतं, त्याच्यामध्ये काय GSL सारखा प्रकार असतो का? काही नसतं. प्रस्तावपत्र येणार, प्रस्तावपत्र वाचलं जाणार, प्रस्तावपत्रात ज्यांना ज्यांना बोलायचंय ते बोलणार, बोलल्यानंतर प्रस्तावपत्र दुसरीकडे दुसरं प्रस्तावपत्र असं असतं. प्रस्तावपत्र म्हणजे नोटीस. परत सांगणार. नोटीस. म्हणजे So you send me काय notices that we want to discuss on this topic. आणि We तेच take up the notice. आणि तेच व्यक्ती बोलणार त्याच्याबद्दल? नाही. आता समज फॉर एक्झाम्पल यू सेंड मी अ नोटीस, राईट? Okay, I see Ajit Pawar has sent me a notice regarding teachers' salaries in Maharashtra. Okay. Now, people who want to talk on this agenda, on this sub-agenda, okay, we'll make a separate list for your notice. There will be a debate on this topic. And then, once the debate is done, no more names to be added. The notice goes away. I take the next notice. अच्छा, म्हणजे सगळे मॉडरेटेड कॉकसच आहेत. सर्व मॉडरेट GSLचं काहीच नाही. आणि किती मिनिटं बोलायचं? ते आपण त्या दिवशी ठरवूया. मोस्टली 1च मिनिट असेल तुमच्याकडे बोलायला. 1-1.5 मिनिटं जास्तीत जास्त. बरं, परत असं आहे, 1-1.5 मिनिटं बोलणं अपेक्षित असतं. बोलणं पुढे गेलं तर तुमचं ते रेकॉर्डवरती घेतलं जाणार नाही. तुम्ही दिवसभर बडबड करू शकता. मग तुम्हाला सिल्वर ओकवरनं फोन करा. ठीक आहे, मजा करा, येऊ पण शकतो. फक्त म्हणजे सांगतोय मी की तुम्ही पूर्ण वेळ बोलू शकत नाही. दुसऱ्यांचा उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही बोलणार असं मी म्हणत नाहीये, पण आपण मंत्री आहोत. आपल्या मंत्रिमंडळात अजून पण मंत्री सुद्धा आहेत आणि पक्ष पण आहे. याचं भान ठेवून आपल्याला बोलायचं. आणि ही सूचना विशेष मला द्यायची ती म्हणजे विरोधी पक्षनेत्यांना. आपला पक्ष म्हणजे आपणच, आणि आपणच म्हणजे अख्खा विरोधी पक्ष, अशा भ्रमात राहू नका. आपल्या पक्षात अजूनही नेते आहेत, त्यांना पण बोलण्याची भरपूर अंमळ संधी द्या. ठीक आहे, मग तुम्हाला बोलायला नाही म्हणत नाही, अपेक्षा करू शकतो मी. बरं आहे तुमच्याकडनं, अजून काय करू शकतो? ठीक आहे, ठीक आहे. यू गॉट माय, नाउ विल टेक वन बाय वन. अनिल देशमुख हॅड स्पोकन. सर, एम आय ऑडिबल? या प्लीज. सर, आय वुड रिक्वेस्ट यू की सर मला पण जर तुम्ही परवानगी देऊ शकाल की मी माझी प्रस्ताव जर व्हॉइस नोट मध्ये पाठवू शकतो. सर, आय एम विज्युअली चॅलेंज टू. हा, ओके. या, ऑफकोर्स. थँक्यू सर. येस. हा, गुलाबराव पाटील प्लीज आस्क. ते मी मेसेज वगैरे बघणार नाही, एक तर मला वाचायचंच नाही आणि मला कंटाळा पण आहे. बोला. Sir, as I'm in a ruling party and a minister, so whom do I need to address the notice? Like to my party itself, like the government or the opposition? All the speeches. So like if I put Listen to something. me. Yes, sir. Listen to me. All the speeches, all the notices are addressed to the Sabhapati. Okay. Thank you, sir. सभापती म्हणजे एकच मिनिट, मी सगळ्यांना घेणार आहे. सभापती मी लई शाळा लागून गेलो नाही. सभापती इन द सेन्स सभापती आणि उपसभापती सुद्धा या विषयामध्ये मी तर सांगतोय. म्हणजे काय, कारण सभापती गेल्यानंतर उपसभापती सभापतीच्या जागेवरती येऊन बसतात. ठीक आहे, आणि मी काही थोडा वेळ जाणार आहे कारण माझी वायवा आहे. ठीक आहे, त्यामुळे थोडा वेळ मिथिलला टेकओव्हर करायला लागणार आहे. हा, आता आपण घेऊया राजेश टोपे प्लीज. अध्यक्ष महोदय, हे जे तुम्ही आम्हाला पाठवायला बोलले ते प्रस्ताव, हे मराठीत असलं पाहिजे की म्हणजे इंग्लिश मध्ये? इंग्लिश मराठी दोन चालतील. ओके. आणि हिंदी इंग्लिश मराठी सोडून तुम्ही कुठली भाषेचा वापर केला तर तुम्हाला ट्रान्सलेटर फक्त आणायला लागेल, आणि कॉन्स्टेबल पण घेऊन यायला लागेल, कारण मनसेचे आमदार होते जागेवर. ठीक आहे, प्रोटेक्शनसाठी मार्शल वगैरे बोलवायला लागतील. आणि अजून एक विषय होता की आता जसे आमचे मंत्रिमंडळ आहे, हे आम्ही म्हणजे अनऑफिशियली आमचं एक हे बनवून आम्ही काय डिस्कस करू शकतो? मी नाही म्हंटल. ओके, तुम्ही नाही का करणार? नाही, तुमची परमिशन. नाही, काही करा, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. मला सभापतीला एवढं विचारतात हे बघून मला भरूनच आलं आता. ठीक आहे, तर हा, आता वर्षा गायकवाड. हाँ, मुझे पूछना था कि विल देयर बी एन ओपनिंग स्पीच या इंट्रोडक्शन स्पीच लाइक सबके लिए? सबको नहीं ना, डायरेक्टली मॉडरेटेड कॉकस से ही स्टार्ट करेंगे? We'll start from now. It is upon your government to formulate कि which
agenda from the government has to be pushed. That is all parliamentary tactics. Who Okay. should be getting more chance, who should not be getting. That is all politics you have to maintain within yourself. MLA सुधीर मुनगंटीवार. राजेश टोपे, तुम्हाला प्रश्न नसला तर हात खाली आपण ज्या येस मुनगंटीवार. आपण ज्या प्रस्तावना पाठवणार आहोत त्या लिखित स्वरूपात असतील तर चालतील का? एका पाठावर लिहून त्याचा फोटो पाठवला तर तुम्हाला किंवा अनिल देशमुख साहेब आणि रोहित पवार साहेब सोडले, ऐकून घ्या, अनिल देशमुख साहेब आणि रोहित पवार साहेब सोडले तर सर्वांना लेखी स्वरूपातच पाठवायचे. म्हणजे टाईपपेक्षा एका पाठावर लिहून असं विचारते मी. हा, तुम्ही व्हॉट्सअप एक ऐका ना, तो जो तुम्हाला टाईप करून पाठवणार, ऐकून घ्या, निखिल जो तुम्हाला पाठवणार आहे ते वर्ड डॉक्युमेंटही पाठवेल आणि तुमच्या सोयीसाठी व्हॉट्सअप मेसेज पण पाठवेल. तो तुम्हाला सारखा एडिट करून त्यात तुम्ही व्हॉट्सअप मेसेज ग्रुपवरती पाठवा की तुमचा तोच प्रस्ताव पत्र म्हणून आम्ही मान्य करू. चालेल? आणि ते प्रस्तावना नाही ना, प्रस्ताव पत्र आहे. प्रस्तावना ही कार्यक्रमाचे वगैरे करतात, गाण्याचे कार्यक्रम असतात ना, सुगम संगीत, तशी प्रस्तावना असते, याची प्रस्ताव पत्र आहे. ठीक आहे. हा, आदित्य तटकरे. हा, मला विचारायचं होतं जे प्रस्ताव पत्र आपण पाठवू त्यात विषय जो आपण म्हणजे सब अजेंडा जो असेल तो, आणि आपण जे बोलणार आहोत ऍक्च्युली म्हणजे 0 तासात ते पण असलं पाहिजे का? नाही, फक्त सब टॉपिक बस. फक्त विषय म्हणजे जो सब अजेंडा असेल तो फक्त. बस. बरं, ठीक आहे, धन्यवाद. येस, गीता जैन. सो आदित्य तटकरे, टेक योर हैंड डाउन प्लीज. हाँ, तो इसमें जो नोटिस लाइक इट वुड बी सेम एज लोकसभा, बट इसमें नॉर्मली कैसा होता है, कोई भी ऐसा फोकस होता है उसमें लीडर ऑफ प्रपोजिशन एंड अपोजिशन फर्स्ट एंड लास्ट होता है. इसमें ऐसा कुछ है क्या? नहीं है ना? एंड ओके, एंड the last सेकंडली speeches, the last 2 speeches will be, the second last speech will be विरोधी पक्ष नेता. ओके. And the last speech of the whole session will be a 5-minute speech given by the chief minister. हर सेशन का, हर एक हाँ? सेशन का, हर एक नहीं, पूरे 2 दिन का. अच्छा, ओके, ठीक है. हाँ, So I'll tell you the format before we start the legislative agenda. वो दिन में बोलने वाला था, but now we have taken the topic. The start of the agenda, the start of the whole session will be after a question hour. The start of the session will be 3 ministers from the government and 3 people from the opposition will be thanking the governor for his अभिभाषण. राज्यपालांच्या अभिभाषणाला धन्यवाद देण्याची जे पहिले भाषण असतात ती होणार. 6 भाषणं ती होणार, ती 1-1 मिनिटाची असणार. राज्यपालांचं जे पत्र आहे ते मी सुद्धा बनवणार आहे, ते तुम्हाला मिळेल 1 दिवसाआधी. ठीक आहे. ते भगतसिंग कोश्यारी आहेत ह्याच पद्धतीने बनवलं जाईल, पण ते खरं असं असतं, राज्यपालांचं अभिभाषण हे राज्य सरकारच त्यांना वाचायला देतं. त्यात राज्यपाल सावटपणा जास्तीत जास्त असं करू शकतात की त्यात दिलेल्या पॅराग्राफच्या वगळतात. हे केलेलं आहे. गव्हर्नर डझंट रीड पॅराग्राफ्स विच आर गिव्हन बाय द गव्हर्नमेंट. ही स्किप्स द पॅराग्राफ and goes to the paragraphs which he wants to read and skips the paragraphs he doesn't want to read. That's smart इसको. ऐसा होना नहीं वाला, तुमको डायरेक्ट लेटर मिलेगा. उसको थैंक करने वाला स्पीचेस पहले से होगा. The second last speech again in this will be of leader of opposition and last speech will be of the chief minister. Duration for this? 1 minute. 1 minute. हाँ, उसमें क्या? ठीक है. Okay. Now we'll go on to the. So now अशी आता त्या चर्चेमध्ये in every प्रस्ताव पत्राच्या चर्चेमध्ये, ठीक आहे, प्रत्येकाला 1 ते 1.5 मिनिटं अपेक्षित वेळ आहे बोलायची. बोलण्यानंतर कुठल्या तरी 1 किंवा 2 आमदारांना त्या भाषणावरती 10 सेकंद काहीतरी बोलायचं तुम्हाला वेळ मिळेल. ते मला जर असं वाटायला लागलं की फारच खेचतंय ही प्रक्रिया जी आहे की 1 भाषण मग त्यानंतर 2 छोटी भाषणं किंवा प्रश्न, हे जर फारच खेचायला लागलं तर ती पूर्ण सिस्टीमच काढून घ्यायचे अधिकार मी राखून ठेवतो माझ्याकडे, की मग भाषणानंतर भाषण होते, मग ते 2 छोटी भाषणं किंवा 1 छोटं भाषण मी होऊ देणार नाही. तर असं मला वाटायला लागलं की खूप हे ओढमपट्टी चालली इकडे. ठीक आहे.
पण असं असणार की सम फॉर एक्झाम्पल जयंत पाटील गिव्स अ स्पीच अँड ही हॅज मेड सम very explosive claims, very unlike Jayant Patil. So now Mr. Tatkare has to speak something, Mr. Fadnavis has to speak something. Then they're like, we have to speak something on the speech given by Mr. Patil. ठीक है, तो उनको 10-10 सेकंड दिए जाएंगे. बट इफ आई थिंक कि 10-10 सेकंड का प्रोसेस ये लोग 30 सेकंड के लिए ले जा रहे, हा चावटपणाच आहे. परत हा चावटपणा जर परत व्हायला लागला तर मग हे मागे जे शेपूट आहे हे सगळं विसरा तुम्ही, मग भाषणानंतर भाषण. ठीक आहे. सो दिस विल बी द प्रोसेस. इट्स ॲज व्हेरी सिम्पल. आता करेक्शन जर काही असेल, ठीक आहे, त्याला आपण विधानसभेत म्हणतो हरकतीचा मुद्दा. तर भाषणामध्ये जर चूक झालेली असेल तर तुम्ही डायरेक्ट बोलायचं की मला हरकतीचा मुद्दा आहे, भाषणात हे नमूद केलंय ते चुकीचं नमूद केलंय, त्या रेकॉर्डवरती गेलं नाही पाहिजे, हा हरकतीचा मुद्दा आहे, हे बरोबर आहे. आणि तुम्ही व्हॉट वी कॉल ॲज अ पॉइंट ऑफ ऑर्डर इन पार्लमेंट, इन MLA इट इज कॉल्ड हरकतीचा मुद्दा. हरकत मतलब आय हॅव अ प्रॉब्लेम विथ व्हॉट हॅज बीन सेड. फ्रिव्हिलियस हरकतीच्या मुद्द्यांना फटके पडतील. मी इन्फॉर्मल कपॅसिटीने बोलतो म्हणून शब्द वापरतो. ठीक आहे, अजिबात मी टॉलरेट करणार नाही. सो be smart about it. I'm just going to give one tip after all of this thing. Be smart about it. Okay? एंड उस पे कमेंट कर सकते हैं, लेकिन क्वेश्चन पूछ सकते हैं स्पीच पे. No questions तो नहीं पूछ सकते. You can Point revert of that info नहीं speech. Point of information ऐसा कुछ होता नहीं. लिहून पाठवू शकतात का क्वेश्चन त्यांना? हा, लिहून प्रश्न पाठवू शकतात त्यांच्या स्पीच बद्दल? तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ना तुमच्या भाषणात विचारा. हा, ठीक आहे. की जनता फॅक्च्युअल एरर हुआ जनता तो उत्तर मागते वगैरे, थोडंसं ते असं मेलोड्रामॅटिक बनवा. ठीक आहे. एंड फैक्चुअल एरर हुआ तो हरकतीचा मुद्दा. फॅक्च्युअल एरर हरकतीचा मुद्दा. फॅक्च्युअल एररला आपल्याला हे पण सपोर्ट करावं लागेल का? म्हणजे आपला रिसोर्स काय आहे किंवा आपण कोणत्या काय वाटतं आधारावर तुम्हाला? बोलतो? काय वाटतं तुम्हाला? तुम्हीच त्याचं उत्तर द्या. आता तुम्ही अध्यक्ष जर तुम्ही असाल, म्हणजे तुम्ही आहातच आणि मग तुम्हाला त्याच्याबद्दलचं ज्ञान असेल ऐका तर ना. मग काही गरज नाही रिसोर्स. नाही, माझं ज्ञान अजिबातच नाही, मी सांगतो. म्हणजे असं मी चुकीचं बोललो. माझं म्हणण्याचा अर्थ आहे की जेव्हा मी अध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती बसतो तेव्हा मला काहीही माहिती असणं अपेक्षित नाही. ओके. कारण माझ्या पूर्वग्रह दोषांनी हे सदन चाललं नाही पाहिजे. पूर्वग्रह दोष म्हणजे प्रिजुडाईस मराठीमध्ये. ठीक आहे. तर माझ्या पूर्वग्रह दोषाने तुमचं सदन चाललं नाही पाहिजे म्हणून मला कुठलीही गोष्ट ज्ञात नसते. त्यामुळे पटलावरती हे तुम्हालाच घेऊन यायला लागतं. ही तुमची जबाबदारी आहे की हरकतीचा मुद्दा उपस्थित करून काय बरोबर आहे हे दाखवून देणं सदनाला. बरोबर. ठीक आहे. अजून एक फक्त प्रश्न होता आधीच्या पॉइंट पासून. राज्यपालांचं जे भाषण जे त्यांनी आता केलं विधानसभेत तेच असणार की तुम्ही वेगळं काहीतरी देणार ते भाषण? कारण ते माझ्याकडे येतं भाषण. ऑफिशियल पद्धत अशीच आहे की राज्यपालांचं अभिभाषण अनऑफिशियली हे सरकारकडनं राज्यपालांकडे जातं. मग राज्यपाल हे विधिमंडळात बोलून दाखवतात किंवा विधिमंडळाच्या अध्यक्षांना ते सुपूर्द करतात. द गव्हर्नर मेक्स अ स्पीच और डेलिगेट समवन टू मेक द स्पीच. ठीक आहे. येस अजित पवार. हे तर झालं ते चुकी पॉइंट करायला. बट जर का मला ऑडिओ ऐकू येत नसेल नीट, नाहीतर तुमच्या प्रोसेस मध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल तर ते कसं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचं की मला ऐकू येत नाही. ठीक आहे. आणि पॉइंट ऑफ ऑर्डर डिस्टर्ब द होल प्रोसिडिंग्स फॉर पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणजेच हरकतीचा मुद्दा. प्रोसेस आणि फॅक्ट. अरे प्रोसेस म्हणजे पण फॅक्टच आहे ना. सदनात घडणारी प्रत्येक गोष्ट, सदनात मांडलेलीच प्रत्येक गोष्ट ही फॅक्टच असते आणि ते रेकॉर्डवरती घेतली जाते. म्हणजे ऐकून घेतात. सदनात जर चुकीची प्रोसेस पाळली गेली तर ती रेकॉर्डवरती घेतली जाणार. म्हणजे रेकॉर्डवरती चुकीचा मुद्दा घेतला जाणार एका अनुषंगाने.
म्हणजे प्रत्येक चुकीच्या मुद्द्याला खोडून काढण्यासाठी जो मुद्दा उपस्थित केला जातो त्याला म्हणतात हरकतीचा मुद्दा. सो प्रोसेस अँड फॅक्ट्स कॉन्स्टिट्यूट दी ambit ऑफ हरकतीचा मुद्दा. ठीक आहे. ओके, नाव आता हरकतीचा मुद्दा झाला, भाषण झालं, भाषणाचा वेळ झाला. आता येतो तुम्हाला सदनाच्या पटलावरती कुठलाही जर अहवाल ठेवायचा असेल, राज्य सरकारचा असला, केंद्र सरकारचा असला किंवा कुठलाही पुरावा द्यायचा असेल, पुरावा काय दिला जाऊ शकतो ह्याचे काही मापदंड आहेत. देर आर सम स्टँडर्ड्स ऑफ व्हॉट कॅन बी गिव्हन एज प्रूफ in the legislative assembly. Okay. Government reports, departmental reports, any proceedings of previous years, any GRs of the government, any Supreme Court or High Court judgments which are not in review. Sometimes there is a very famous judgment with respect to tenancy rights in Mumbai, which is known as Suhas Tofle versus someone, I think Union of Maharashtra, something like that. In Suhas Tofle judgment, the law is very settled, and that judgment was presented by some minister in the Maharashtra Legislative Assembly last year. However, an objection was taken because that judgment was taken up for review by the Supreme Court by a larger bench. So, by the definition of sub judice, it was still sub judice. So, judgments कुठल्याही न्यायप्रविष्ट बाबीची चर्चाही होत नाही आणि कोणती न्यायप्रविष्ट बाब पुराव्या दखल सुद्धा विधानसभेच्या पटलावरती तुम्ही ठेवू शकत नाही. ठीक आहे. सो एनी जजमेंट्स कॅन बी टेकन ओनली वेन दे आर नॉट referred for a larger bench or under review. Review petition पण असते सुप्रीम कोर्टाने. ठीक आहे. GR झाले, केंद्र सरकारचे GR, राज्य सरकारचे GR, केंद्र सरकारचे अहवाल, राज्य सरकारचे अहवाल, कुठलेही डिपार्टमेंटल अहवाल असतात आणि इंडिपेंडंट पण अहवाल असतात. राज्य सरकारचा अहवाल हा म्हणजे मंत्री करतो आणि इंडिपेंडंट अहवाल हे राज्य सरकार नियुक्त माणसाने करायचं. तर राणे अहवाल आहे मराठा आरक्षणावरचा, हा इंडिपेंडंट अहवाल आहे, तो राज्य सरकारचा अहवाल नाहीये. ठीक आहे. तसे इंडिपेंडंट अहवाल सुद्धा चालते, न्यूज चालत नाही. न्यूज अर्थात आता मी तुम्हाला एक साधारण एक डायरेक्शन सांगतो की काय डायरेक्शन आहे की ज्यावरती तुमचं सदन पुरावा म्हणून घेऊ शकतं. तर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट खाली जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स रेकॉर्ड करू शकते न्यायालय, ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे सदन सुद्धा ऍक्सेप्ट करू शकतं. 7/12चे उतारे करू शकतात, लँड रेकॉर्ड्स करू शकतात. The Evidence Act is a guiding act for Legislative Assembly, what can be admitted and what cannot be admitted as a proof to support your arguments in the Legislative Assembly. ठीक है. Now, we are pretty much done with all the rules of procedures by now. Please remind me, आता प्रस्ताव कुठले मांडा. आता समज राज्य सरकारलाच कुठला प्रस्ताव मांडायचा असेल, जो इट सेल्फ क्रिएटेड. नाउ ड्युरिंग द ड्युरेशन ऑफ these 2 days, the government says that, oh, we want to, or any member of parliament says that I have to present a resolution. Okay. Then if a government or a MLA wants to present a resolution, कोणताही प्रस्ताव जर सदनासमोर ठेवायचा असेल तर त्याची नोटीस सकाळी 10:30च्या आधी माझ्या कार्यालयात आली पाहिजे. 10 or 11th April you want to present any resolution, then that format resolution should be, or resolution लाने की जरूरत नहीं है, but that we are going to present resolution, itni notice should be received by me. So I'll keep some sessions and some space for you to discuss the resolution. Okay. Joint resolution वगैरे असं, हा ठीक आहे, we can allow joint resolution.
एकदा नोटीस दिल्यानंतर जर आम्ही इन द एंड मोमेंट ठरवलं की आम्हाला रेझोल्युशन नाही सादर करायचंय तर तो ऑप्शन अवेलेबल असतो ना ते आम्हाला? विड्रॉलची नोटीस पाठवायची. बरं. बघ सत्तार साहेब, सदन हे कागदावरती चालतं. हम्म. हम्म. All motion is basically action, right? It's a verb. Motion is not a noun in motion of whatever it is. Motion is used as a verb. So any motion in the session and in the assembly is on paper. Understand this logic for all the 2 days. Motion is used as a verb. So any motion is on paper. Okay. आता आपण एक एक डाउट्स घेऊया लोकांना. हा ठीक आहे ना, काही कारणासाठी बंद ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. जॉईंट रेझोल्युशन देऊ शकतो. ओके. राजेश टोक. अध्यक्ष महोदय, आमची जी ही ऑर्गनायझिंग कमिटी आहे ते जरा मंत्रिमंडळाची लिस्ट त्या ग्रुपमध्ये टाकू शकेल काय? कशाची लिस्ट? जे MLAs आहेत. मॅट्रिक्स पाठवली जाईल. ते रिक्वेस्ट केली आम्ही. एकनाथ शिंदे. सर, जेव्हा आपल्याला लॉबीसाठी तुम्ही काही टिप्स देऊ शकाल का की कसं लॉबी कर? देईन. तो एक थोडा 10-15 मिनिटं सगळ्यांना थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं लॉबीने जे बोलणार ते. मी अध्यक्ष महोदय असलो तर अध्यक्षांच्या आधी, मी स्वतःच मी महोदय म्हणतोय बरं, अध्यक्षांच्या आधी पण मी एक स्पर्धक आहे पूर्वीचा. त्यामुळे स्पर्धकाच्या दृष्टीने मला सांगणार की लॉबी कसं करायचं. ठीक आहे. गीता जैन. Sir, so multiple doubts. First of all, जो मतलब what are the chairs expecting? Like resolution या कुछ paper work चाहिए या discussion? Like I'm expecting a good discussion. And I can only expect. True that. But resolution का format क्या रहेगा? Normal like from Same. who and जय बोला तो. दिनांक on the right side. महाराष्ट्र विधान सभा अधिवेशन 2021-22. खाली प्रस्ताव, उसको क्या बोलते हैं, रेजोल्यूशन क्या बोलते हैं, प्रस्ताव बोलते हैं. And then start a resolution. So does it like नहीं गीता जन प्रोसीड. हाँ. So does the resolution like can decide कि अच्छा हम ये करेंगे हम अपने कार्यकाल में, या कुछ भी आगे के 2-3 साल में the government would be doing these stuff, like it can take actions, na? Dangerously so, but yes. Dangerously so, but yeah. Second thing, dangerously two types, sir. Dangerously in 2 types. One is basically it's kind of a post-election memorandum होता है ना, उसको election letter जो publish होता है ना, वो that's one. And second is that in next upcoming 2-3 years, जब government claim करे, then the government has confidence that the government will survive 2-3 years. So that's what I'm saying. Dangerously not 2-3 years. Yeah. And secondly, क्या था? हाँ. With respect to MLA, so इसमें तो of course सब अपने constituencies का बात करने चाहिए. Like, what are you expecting from MLA? Can and should they talk about their constituencies का भी? So lobbying, I'll note this down. Lobbying and expectations ये दोनों में बाद में थोड़ा समझाऊंगा. अभी मैं समझाऊंगा, बाद में मतलब after all the doubts. Lobby and duties. Yes. हाँ, duties. And third thing कि for MLAs WhatsApp group normally होता है, but this is just admin only. अभी जो बनाया है उसको normal करके can MLAs दूसरा बनाओ ना ग्रुप. दूसरा बना है. प्राइवेट बनाओ. नहीं बोला मैंने तो नहीं बनाने देते. ठीक है. I have multiple doubts solved. हाँ. Yeah. हाँ. What doubts? Any more doubts? Shoot. If there are no doubts, I'll go on for lobbying. Hello sir. हाँ बोला. सर कोणाला रोहित पवारला म्हणाले? हो तुम्हालाच बोलला. ओके. पवार एकच आहेत. नाही पवार 2 आहेत पण. नाही सर 2 आहेत. आमचे काका पण आहेत. सर मला हे म्हणायचं होतं की तुम्ही आता जसे ते म्हणाले की आमचा जो ग्रुप आहे तो ओनली ऍडमिन वर आहे, तर मग आम्हाला प्रस्ताव कसे पाठवता येतील सर तुम्हाला?
ते आपण त्याची सोय करूया. तो ओनली ऍडमिन तो आपण नॉर्मलशी घेऊ शकतो. ओके सर, थँक्यू. सर बोला. सर एकदा तुम्ही फक्त फायनल टाइम सर कॅन यू जस्ट रिपीट म्हणजे द होल शेड्यूल म्हणजे 9:30 ते 10:30 प्रश्न तास असणार आहे, त्याच्यानंतर चर्चा असणार, त्याच्यानंतर 0 तास असणार आहे, ते एकदा तुम्ही रिपीट करा ना फायनली. 9:30 to 10:30 क्वेश्चन आवर, प्रश्न तास असणार आहे. 10:30 ते 12 हे लेजिस्लेटिव्ह डिस्कशन असणार आहे. 12 ते 1 हा 0 तास असणार आहे. 1 ते 2 लंच असणार आहे आणि 2 पासून पुढे आपल्याला जेवढा वेळ मिळेल परत लेजिस्लेटिव्ह डिस्कशनच असणार. दॅट इज गोइंग टू बी द फॉर्मॅट. कधी संपणार एक दिवसाचा कार्यक्रम? तुम्ही संपाल ते. तुम्हाला कार्यक्रमच संपायचा असेल तर मग बघा आपण काय करू आपण. नाही म्हणजे युजली 5 नाही तर 6 पर्यंत असतो. मराठी फार चांगली भाषा आहे. आपण कार्यक्रम करतो आणि कार्यक्रम संपवतो. तुम्हाला काय करायचं सांगा. समाप्त करायचं नाही म्हणजे एक दिवसाचं. का उद्या सकाळी लवकर उठायचं आहे का? दिवस लवकर चालू होतो ना, म्हणून मी म्हंटल की सकाळी लवकर उठायचं असेल, सकाळी लवकर उठून काही कामं करायची असतील. नाही अरे आता काय 10 वाजतापर्यंत ठेवणार का रात्री आणि मग कंटिन्युएशन आणि सेकंड डे. मला टाइम विचार सदन कधीपर्यंत चालेल हा निर्णय सदनाचा असतो. आणि काकांचा. ठीक आहे. मजा करतोय अजिबात मनाला लावून घेऊ नका आणि काकांना मुळीच सांगू नका. बरोबर. आता माझी नियुक्ती रद्द होईल. ठीक आहे. एनिवे आय एम जस्ट इन ऑल जोक मोड. एनी अदर क्वेश्चन्स? सर आपल्याला ना जेव्हा जस्ट रेज युअर हँड म्हणता. पण अभी एकनाथ शिंदे कंटिन्यू. And the other person who started talking, yeah, please. जर आपल्याला 10:30 ते 12 पर्यंत जे काही आहे ते त्याच्यासाठी काही तुम्ही क्लॅरिफिकेशन द्या का? कारण की तुम्ही फक्त सांगितलं की डिस्कशन रिगार्डिंग द अजेंडा, म्हणजे कोणता अजेंडा, कशासाठी डिस्कशन? म्हणजे सकाळपासून जे प्रस्तावपत्र येणार आहेत माझ्याकडे त्या प्रस्तावपत्रावरती चर्चा सुरू होणार. आणि ती चर्चा 0 तासानंतरच्या आणि लंच नंतर ती कंटिन्यू होणार. ओके. पहिले सांगितलं असं राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद करणारी भाषणं पहिली 6, मग प्रस्तावपत्रावरती चर्चा आणि मग लंच नंतर पण परत प्रस्तावपत्रावरती चर्चा. थँक्स सर. राजेश टोपे. अध्यक्ष महोदय, फक्त म्हणजे आता एका पर्सनला नॉलेज आहे सगळ्या याचं, म्हणजे हाऊ द विधानसभा वर्क्स, हाऊ द गव्हर्नमेंट वर्क्स अँड एव्हरीथिंग, बट देन he has never been into an MUN or Vidhan Sabha. Can you just give them some tips? I mean, first timers for beginners. फर्स्ट टाइमर्स पण मी खाली इन्क्लूड करतो. लॉबिंग, ड्युटीज आणि फर्स्ट टाइमर्स असा व्हिडिओ बनवला पाहिजे. बीबी वरती व्ह्यूज मिळतील. एनिवे जयंत पाटील. ते जे नोटीस आम्हाला पाठवायचे आहे ते ग्रुपवर येतील ना, म्हणजे आम्हाला एक आयडिया राहील की काय काय हो डिस्कस होणार आहे. तुम्हाला डायरेक्ट सकाळी 7 वाजता दिसणार नाही काय दिसायला ते. तुम्हाला सगळे नोटीस असतील. ठीक आहे. हा अजून काय असतील प्रश्न? हा सर, एक फक्त मला रिक्वेस्ट होती, जे आहेत ऑर्गनाइज करतात म्हणजे जे ग्रुप हँडल करतात त्यांना, की आम्हाला अजून दुसऱ्या पक्षाचे कोण आहेत, म्हणजे शिवसेना, आपले काँग्रेस, एनसीपीचे कोण आहेत? नाही पण त्यांचे नंबर किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करताना. अच्छा, मॅट्रिक्स मध्ये पोर्टफोलिओ असतील की कोण कोण आहे ते पण असेल? एक काम करा, ऐका, हे जर तुम्हाला कांदेपोळचा कार्यक्रम करायचा आहे ना, तो तुमचा प्रायव्हेट ग्रुप बनवून घ्या, की ओळख करून द्या यांची, हे कोण हे कोण हे कोण, ते सगळं तुम्ही प्रायव्हेट ग्रुप मध्ये करा. मी ठीक आहे. हा बस. कांद्याचा कार्यक्रम खरंच करू नका, नाही तर मला अध्यक्ष महोदयांनीच प्रोत्साहन दिलं म्हणून. 1 तास गेला अधिवेशनाचा. हा, सो यु नो ऑल दिस मीट अँड ग्रीट कॅन बी डन इन अदर व्हॉट्सअप ग्रुप. अजून काही प्रश्न? So if there are no questions, I'll further start on the 3 topics which have been told
to me to speak into this. Give me 1 minute. Let me attach the charger. Okay. I'll take lobbying last because that's one of my favorite topics. We'll start with the duties of MLAs. What I expect from the MLAs. First of all, is the knowledge of the agenda. Do not take this agenda lightly. The broader the agenda, the difficult it gets to discuss. Because then everyone is shooting arrows everywhere. Okay. You cannot consolidate the discussion. And because the broader the agenda, the broader you have to read, the broader knowledge you have to keep to yourself, right? So we worried actually कि इतना broad agenda है, cover कैसे होगा? तो उसके लिए ही discussion करना है कि what are my priorities, what are government's priorities, what are opposition's priorities, blah blah blah. Okay, so prioritize the subtopics also. That's first thing. Know about the agenda, prioritize the subtopics. Thirdly, know your party line. And this is the first timers को मैं ये combine कर रहा हूँ first timers and duties of MLA कि know your party line. ठीक है? That is a very bad advice to one of the parties in this session. ठीक है? To maintain your party line because the party is giving us a difficult time to seek whether that is what is the party's actual line. But जो historical party line होती है, see it's a model MLA. ठीक है? तो model ही हमको काम करना. So, read about the party line, read about what can be done, what cannot be done in your party. What kind of suggestions can be done from your party line? That's it. So, and third is know your constituency. Okay, matlab you have to. Mr. Sudhir Mungantiwar. Yes, sir. What is your constituency? See, Mr. Fadnavis. Where is Mr. Fadnavis? गेले का? Is in another meeting, sir. Okay. Abdul Sattar. What constituency? सिल्लोड constituency. सिल्लोड. कुठला तालुका? तालुका नाही सर, जिल्हा औरंगाबाद. तालुका मला सांग. जिल्हा मलाही माहिती आहे. रडला होता तुम्ही कॅमेरा समोर. काय सॉरी ऐकून काही नाही. अच्छा. So that's what I'm asking. Award, Jitendra Award. What constituency? मुम्ब्रा कालवा, I guess. Yes, मुम्ब्रा कालवा. मुंबई में ना, जितेंद्र अवार्ड. Yes. You figure it out. Where are you? He's Mada's minister right now, right? Sir, nor Mumra nor Kalwa is in Mumbai. Pardon, you are not audible. आवाज येत नाही अध्यक्ष महोदय तुमचा. Am I audible now? Yes, आता येतोय. So you're not the minister of Mada. Your minister's name is different. Yes, it is housing What is something. the number? I really don't remember that full name. एवढी मोठी शपथ घेतली. कशा आहे ती? It is like. See, just giving you an example. Know your constituency. Yes. ठीक है. This is what I wanted to show. Hello. Yes. Hello. आवाज येत नाही आपला अध्यक्ष महोदय. तुमचा स्पीकर बदलला बहुतेक. थोडा आवाज येतोय पण पहिले एकदम प्रॉपर होता. आता एवढा प्रॉपर येत नाही. हे माझं इयरबड आता येतोय व्यवस्थित? Yes. हो. येतोय. So basically know your constituency very well. Now talking about my favorite subject, which is lobbying. People who have seen me lobbying, people who have not seen me lobbying. Okay, be absolutely ruthless. My personal acquaintance से बोल रहा हूँ. I think Mithil has seen me lobbying. I don't know if Mithil has seen me lobbying, and Harsh has seen me lobbying. ठीक है. I am sometimes being accused of manipulating first timers. But I Sir, just you don't are, know. sir, you are. So please be ruthless. Even if you're a first timer, don't tell that you're a first timer. Tell I have done 30 millions. Who's going to get check? Come and check. Do not leave your flanks open. That's the first thing.
So be ruthless in lobbying. Second is promise everything you want to get the person on your side. बरं हा आता प्रॉमिस एव्हरीथिंग यू वॉन्ट टू ह्याच्यावरनं मला लक्षात आलं की पहिल्या दिवशी फोडाफोडी चालणार नाही. फर्स्ट डे वी वॉन्ट कंप्लीट सिव्हिल डिस्कशन. सेकंड डे out of the assembly deals will be allowed. So because see, sometimes I don't allow this provision. Why I don't allow this provision? Because then there will be no meaning of the discussion. It will be one-sided discussion. For example, sometimes government is suggesting privatization and the opposition is opposing it. Now it is in the government party's manifesto that privatization is good and the opposition party's manifesto that privatization is bad. So if tomorrow opposition makes the government fall and comes to the power, then there and then we have to stop the session, because the government decides the agenda and the government which has now come to the power will never suggest the agenda that privatization is good. Here, discussion on education policy is a very non-party topic. It's a very neutral topic. So even if the current government falls and the new government comes with a different equation in the numbers, the discussion will go on in the same manner. Okay. The government will fall. The problem again is what I'm saying. When the government falls, you have to take oath again. Okay. So what we will allow is not the fall of the government, but a minority government. See, as the government has powers, the government has certain duties also. The major duty is to make your government survive. Okay. And that will be counted upon by the ministers. That if you don't make the government survive, then your marks will be suffering from a huge thing. So on the second day, I will be allowing to test your lobbying skill, to test your off the screen discussion strategy, even on online session. It can be done. It can be done in any medium. I have done it. I know how to do it. तो चोर को सब चोर के रास्ते पता होता है. तो it is possible. So lobbying में, please, first of all, no, wait, Pitajan. First tip for lobbying is listen to the other side. Because unless you don't know the mindset of the other person, if that person is inclining towards you, is not inclining towards you, she's maybe okay to defect, not okay to defect, whatever it is, listen to the other person. What are his or her needs today? Okay. And then you can then start talking. Okay, I think you have come to the right place. See, the feeling of a jigsaw puzzle fitting right is very different. So give that feeling to the other person कि आप जो बोल रहे थे वही तो मैं बोल रहा हूँ. Make some compromises from your side. Don't be rigid with the agenda. Okay, we'll discuss it next time. Let's keep it. So lobbying is just not to make the government fall. Lobbying is also for setting the agenda. Lobbying is also कि कौन सा प्रस्ताव पत्र जाना चाहिए, कौन सा प्रस्ताव पत्र नहीं जाना चाहिए. Lobbying is also for कि okay, this minister has given this notice, but I don't want any discussion to happen in this notice. So lobby other person to not give names in the list only. So the notice will be skipped. Next notice will be taken. So lobbying can be done for different purposes. Now, how I do lobbying, I'll just share some of my tips. First of all, and Mithun is smiling there. Okay. First of all, choose your targets. First session में तुमको पता चल जाता है कि कौन बक रहे. I'm sorry for the words, but this is how I operate. कि किसको you can pick easily. कि अच्छा चलो, I'll convince this person. और बाकी को then छोड़ दो. If if the math is on your side, the math can be on your side only with 2 people, only with 3 people. You don't have to go after 5-6 people. Second, have a partner in lobbying. कि आप दूसरों का घर चुराते घर का सामान चुराते अपने घर में चोरी नहीं होनी चाहिए. So one to guard your own fort and second to destroy the others. And
प्लीज मेक श्योर दैट योर पार्टनर इज नॉट अनदर चोर जो खुद का घर बर्बाद करने में तुला है. So have a reliable partner also. So this is how I operate. So I have a person who is appointed ki chal tu na, you just see that no one is stealing our people, and I'll go for the hunt. So I have some other people, hang out with them, talk with them about non-MLA topics, make them your friends and keep them your friends. Okay, I have, and I will openly confess, I have deceived Harsh so many times. Okay, Harsh is Geeta Jain in this. We have been doing events for a long period. I have deceived Harsh so many times. He had also tried to deceive me so many times, but not yet successful. But we are good friends, यार. मतलब just make good friends here. उसको deceive करना ही नहीं करना. Some people take it to their mind. Okay? Some people take it very seriously. तो उनको छोड़ दो, वो ऐसे ही लोग. तो make real friends. We have good conversations. और ये good conversations में slip in topic, you know. That person, na, I don't like him. Arey, people like bitching. I don't like that. How he speaks now, arrogant. Make that your friend. Make it that your bitching partner. Even if he's an opposing party. You are even my minister. What useless. Now that your strings are, you know, attached. Then ask him. Okay, we'll do one thing. We'll have a. Now give him a reciprocating deal. Okay, I'll do one thing for you. You do one thing for me, and you always know that whatever deal you are offering is definitely lesser than what you are demanding. But make it look like how this whatever you are offering was so much important for you, but still I am of a very humble and big heart, so I am giving it to you. So make a very reciprocative offer. So he shouldn't. Do not make the other person feel condescending at any other point of time. That is the biggest failure from your side. Okay? Now the third thing. This is the third. This step by step to lobby in everyone. Third is when you have made a reciprocative deal. Sometimes you throw just credit deals on you. Okay, we'll settle my favors later, but you just do this favor for me. Okay, this favor. Third, do not be a miser about your research. Research अपना बांटो. क्यों बांटो? क्योंकि तुमने जो रिसर्च किया है वो तुम्हारे पास ही रहता है, उसका ज्यादा लोग यूज नहीं कर सकते. If someone is facing difficulty, help that person. Be the king of the committee. अच्छा, तुझे हेल्प नहीं करा क्या? हाँ अध्यक्ष महोदय, इसको ये है, इसको ये थोड़ा सा. Be a politician among the politicians. ठीक है? क्या इसको ये डिफिकल्टी हो रही है? आई थिंक वी शुड सदन ने कुछ तो करना चाहिए इसके बारे में. Be the giver. Be the leader among the leaders. You are our leaders. You have all been elected from your constituency. You have defeated someone. But to be a politician, be among the politicians is a skill. ठीक है? तो अच्छा, हाँ, तुमको ये प्रॉब्लम है क्या? I think किसी को इंटरनेट प्रॉब्लम है. I have seen people on my advice and some independently also. दूसरे लोगों के नेट पैक तक भर गए because someone was having internet difficulty. When you are recharging someone else's net pack, वो तुम्हारा एक क्या 10 रेजोल्यूशन पास करेगा. Why not do it ना? वैसे भी एक स्विगी पे ऑर्डर पे तुम इतना वेस्ट करने वाले हो, वेस्ट नहीं, फूड इज गॉड, बट उतना तुम स्पेंड करने ही वाले हो. तो एक चिकन ट्रिपल राइस और लॉलीपॉप के बदले लॉलीपॉप कट डाउन करो, ट्रिपल राइस मंगाओ और उसका रिचार्ज करके दो. ठीक है? सो बी वेरी जेनरस अमाउंट व्हेन यू गिव इट टू पीपल. कि रिसर्च लो, कुछ प्रॉब्लम है, we'll discuss it at night. Even if you're from opposition party, I'll help you with this. I have some reports. I'll share with the committee. I'll share it with you and make that person feel exclusive. ये मैं बहुत deceiving कर, मेरे को अंदर से बहुत बुरा लग रहा है मैं जो बोल रहा हूँ उसके बारे में. But then you have to do this and be genuine about it. उसके बाद में उसको खंजर मारना है नहीं मारना है, that is upon you. But you don't actually, you know, it's you know, in a very rare circumstance only you have to deceive people. Okay, कि ऐसा एकदम माहौल बना के बाद में पूछ. Most of the lobbying is done to garner support, not to deceive another person. To gather support ना. अब gather support करने के लिए तुम्हारा आदमी दूसरे को डिसीव कर रहा है ना, तो that's fine. खुद के आदमी को कभी डिसीव मत कर.
ask him to defect the other person and join your camp. Do not desert your person to join someone else's camp. अब ये बहुत एक दूसरे में inclined message है. अब कौन खुद को deceive. Third thing, if you are getting a better deal from another party, take it. Right now I'm an MLA. If I join the other party, I am getting finance ministership. Why not? But party scope को align करो, वो देखो क्या करना है क्या नहीं करना है. These were my tips from lobbying side. And for all to do all of this, you have one basic requirement. That is, you have to be 100% in the game. दुपारची झोपच काढतो, आता फारच जेवण झालंय, आता मला काही डिबेट सहन होणार नाहीये. नो. Be in the committee always. अभी तो प्रोविजन नहीं है, but it's a very bad habit. मतलब मेरे को वो नहीं है, but it's a very bad habit and a very bad culture कि bro सुट्टा ब्रेक. तो अभी नहीं है because सब ऑनलाइन है, ऑफलाइन कोई नहीं है. सुट्टा ब्रेक के लिए निकल जाते हैं चेयर और उसके डिप्यूटी चेयर, उसके जो चेले होते हैं कमिटी में, वो मिंगल अराउंड चेयरपर्सन होपिंग की स्पेशल मेंशन तो मिल जाए. ठीक है, तो these people take 45 minutes, 1 hour on sutta break. But as I have said in the first place only, 9 means 8:55 and delay will not be appreciated. Again, I am not compulsing everything. I don't have powers for it. अपेक्षित नहीं है, it will be frowned upon. ठीक है, so you have to be 100% in the game. 2 दिन ना मचाओ, बहुत मजा आएगा. I am guaranteeing you, for people who have participated here previously already know, but people who haven't, I am guaranteeing you these 2 days will be absolutely fun, especially with the current happenings in the Maharashtra. करंट हमें आज क्या शाम को हुआ है, क्या चल रहा है महाराष्ट्र में, उसमें क्या फायर क्रैकर ये पूरा ये होने वाला है सेशन. जस्ट इमेजिन द शाउटिंग, इमेजिन द एक्यूजेशंस, इमेजिन द एलिगेशंस आर गोइंग टू हैपन एंड द फियरी डिबेट इज गोइंग टू हैपन. सो बी 100. लॉबिंग करने के लिए ना तुम लूज नहीं रख सकते कि अरे इधर से कोई भाग रहा है उधर से. यू हैव टू बी 100% द गेम फॉर ऑल ऑफ दिस थिंग्स. ये हाफ हार्टेड एफर्ट्स के ये कुछ यूज नहीं है. If you're doing half-hearted effort, lobby होगा ही नहीं, तुम्हारा लोग सुनेंगे ही नहीं. ठीक है, be 100% in the game, enjoy. गीता जैन, doubt. Sir, first of all, मतलब normally भी ऐसा genuine efforts के through, अरे sir, सच में not for lobbying, but ऐसा कभी-कभी लोगों का आदत रहता है help करने का, तो उसको like हाँ. So, or first thing, apart from zero and this question hour, normal उसमें तो बाकी सब fiery चीज नहीं होगा ना, मतलब उसमें इस अपेक्षित की एजेंडा पे बात. It's your skill. It's your skill. Very frankly. First time फिर उसी में कौन सा टॉपिक कैसे लाना है इसको सबको पता है कैसे लाना है. ठीक है, तो ला सकते हैं. But that will be objected very instantly by other MLAs कि क्या चल रहा है. Just saying. Now, how to not make the other MLAs object is again lobbying. Yeah, sure. But अभी आपने बोला तो normally first time, मतलब मैं भी first timer हूँ. ठीक है, I have never been into this MBA format. In MLA you are first timer. हाँ, बाकी उसमें थोड़ा Youth Parliament से not first timer. Okay. थोड़ा बहुत किया है, थोड़ा experience. And one more thing, just because of not because of him or someone else. Show that you are very enthusiastic in the committee. At least show. कि सर ये डाउट है, सर वो डाउट है, 4-5 जरा डाउट ठोक दो पहले इसमें कि लिटरली डाउट. नहीं मैं वही बोल रहा हूँ, तुझे नहीं बोल रहा हूँ, मैं बाकी के लिए बोल रहा हूँ. फॉर फर्स्ट टाइम नॉट इवन टेल अदर्स पीपल. मैं जब बोलूंगा ना सत्र के पहले सेशन में बोलूंगा, मैं सबको पूछूंगा, मैं सगळ्यांना विचारेन की पहिल्यांदा कोण करतंय. नका साधू तू, लोकांना कळूच नका देऊ ना तुम्ही पहिल्यांदा करताय. सांगायचं हा म्हणजे 10 झालेले आहेत. कोण बघायला येते 10 झालेत का 15 झालेत का पहिल्यांदा करताय तर काय माहित नाही कोणालाच. ठीक आहे, तर असं आहे. हा अजित पवार. हाँ, मैं भूल गया. 0th आवर में क्या करते हैं? 0 आवर में you can discuss anything. It will be moderated by me, but any agenda can be taken. It won't be taken on record though. अच्छा, okay. But legislative discussion only. Anything.
अच्छा, अपार्ट फ्रॉम अजेंडा. एनीथिंग. एजेंडा ऑल्सो ना. हाँ. केसर पिस्ता कुल्फी इज बेटर और मलाई कुल्फी इज बेटर, कुछ भी चलेगा. सर मेरा एक क्वेश्चन ये रह गया था, मतलब अभी Yes. आपने बताया लॉबिंग. देखो 4-5 क्वेश्चन पूछ रहा है, एंथुसियास्टिक. हाँ नहीं, मेरे को बहुत लिटरली डाउट है. हाँ, मैं कहाँ बोल रहा हूँ नहीं है, बोल ना. हाँ, सो अभी आपने बोला फर्स्ट टाइमर्स को लॉबिंग का एंड वो सब, तो नॉर्मली क्या फर्स्ट टाइमर बोले कि नहीं हम लॉबिंग पे ज्यादा फोकस करेंगे, डेटा और रिसर्च पे कम, तो मतलब वो आप जरा क्लियर कर दीजिए कि थोड़ा रिसर्च. एंड ऑल्सो वन मोर थिंग कि लाइक लेट्स से इफ समवन इज फ्रॉम बीजेपी एंड कोई शिवसेना का बोल रहा है इन अ न्यूट्रल पार्टी, इन अ न्यूट्रल टॉपिक, तो डज दैट पर्सन हैव टू हैव कि नहीं मेरे को इसका सुनना ही नहीं है, लाइक वो भी एक बता दे, बिकॉज ये काफी बार होता है फर्स्ट टाइम. डिकोरम ठेवणं अपेक्षित आहे. नॉट डिकोरम कि मतलब वो बंदा बोल रहा है, अगर वैलिड पॉइंट बोल रहा है, दुश्मन भी वैलिड पॉइंट बोल रहा है, तो उसको अग्री करना रहता है. हाँ ना. सो ऑल ऑफ दिस विल बी कमिंग अंडर योर डिकोरम इन मार्क्स. हाउ गुड इज योर डिकोरम, हाउ बैड इज योर डिकोरम. तो डिकोरम इज वेरी इंपॉर्टंट. विल टेक वन बाय वन नाउ. जयंत पाटील. की जे आपण जेव्हा प्रस्ताव ठेवणार आहे तर असं वाटतंय की टॉपिकच्या व्यतिरिक्त पण खूप सारं डिस्कशन होणार आहे. लाईक आपलं मेन टॉपिक जे आहे ते आपल्याला सांगितलं होतं की बा एज्युकेशन पॉलिसी आहे, पण असं वाटतंय की भरपूर काही वेगळं होणार आहे. बरोबर. आता असं आहे पाटील साहेब की सरकार ठरवतं की विधानसभेच्या अधिवेशनात कुठल्या विषयावरती बोललं पाहिजे, तर मग चर्चा ही जागेवर ठेवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच असते. मग कुठल्या आरोपांना उत्तर द्यायचं आणि कुठल्या आरोपांना ऐकून न ऐकल्यासारखं करायचं हे तुमच्यावरती आहे. वर्षा गायकवाड. येस प्लीज ना. हाँ, मुझे पूछना था कि 0 आवर का प्रोसीजर क्या होगा. लाइक 0 आवर में जो टॉपिक डिस्कस करना है वो भी पहले से नोटिस में देना पड़ेगा, या और मतलब एक एक करके सब बोलेंगे या कोई भी किसी को भी क्वेश्चन कर सकता है? नहीं, एक एक करके ही बोलेंगे, मॉडरेटेड ही होगा. ये सिर्फ ये जीएसए जैसा रोलिंग लिस्ट होगा, तुम नाम ऐड करते जा सकते हो अंटिल द 0 आवर एंड्स. ओके. हाँ, राजेश टोपे साहेब. हाँ, अध्यक्ष महोदय, जसे तुम्ही पहिले म्हटलं की आपलं जे म्हणजे क्वेश्चन विचारणार, समजा कोणी आम्हाला क्वेश्चन केलंय मंत्रिमंडळाला, तर आम्हाला समजा त्यांचं उत्तर त्यांना नंतरला व्हॉट्सअप म्हणजे मेसेज द्वारा द्यायचं आहे, तसं करू शकतो का आपण? अपेक्षित असं आहे टोपे साहेब की तुम्ही उत्तर हे तातडीनेच दिलं पाहिजे, कारण मग त्यात तुमची कार्यक्षमता पण दिसते, तुमचा अभ्यास पण दिसतो, तुम्ही बोलायचं पण तुम्हाला जास्त वेळ मिळतो. Also, time is an asset in these competitions. Please exploit it. क्योंकि सबको लिमिटेड टाइम है इधर, तो जितना ज्यादा टाइम मिल रहा है ना उतना ग्रैब करने का कोशिश करो. 100%. एक मिनिट. हे चालू आहे, चालू आहे. हाँ, येस वर्षा गायकवाड. हाँ, दूसरा मुझे पूछना था कि चैलेंज का ऑप्शन होगा, लाइक हमें किसी अगर पर्टिकुलर पर्सन को या किसी पर्टिकुलर एमएलए को चैलेंज करना है. This is very interesting. Where have you heard about this? MUNs, in my past MUNs हमें चैलेंज का ऑप्शन होता था. What are these MUNs? I'm very curious to know. What option challenge? I have never heard. दादा, don't disturb. वर्षा गायकवाड continue. ओके, सो जो मैंने पास्ट में MUNs किए हैं, नाम के साथ में जरा. एक था इंटरनेशनल मूवमेंट ऑफ यूनाइटेड नेशंस. हाँ, मतलब वो ठीक है. हाँ, और कुछ यस, और कुछ कॉलेजेस का था, लाइक ओपी जिंदल का था एक MUN. ये चैलेंज कहाँ लाया कॉन्सेप्ट, मुझे ये सुनना है. आई डोंट नो, बिकॉज हमें ऐसा था कि किसी पर्टिकुलर पर्सन के टॉपिक पे तुम्हें चैलेंज करना है, तुम्हें उसकी कोई बात अच्छी नहीं लगी तो 1-on-1 यू कैन डिबेट. Let me tell you. Let me enlighten you in my very limited capacity of experience. There is no such thing of challenge even in MUNs. First. Second, if there is nothing as a challenge in MUN, why would there be an MUYP? तुमको एक दूसरे को चैलेंज सिर्फ इलेक्शंस में करना है, बस उतना ही. ठीक है, तो जाओ. हाँ, अजित दादा. हा, चॅलेंज नव्हतं ते. जेवढं मला माहिती आहे ते की तुम्हाला त्याचं स्पीच आवडलं नाही तर तुम्ही ते लिहिणार आणि असं कोट करणार वाया शिवसेनेचा आग्रह आहे बेसिकली.
नाही म्हणजे वाया सीबी यू आर आस्किंग हिम द क्वेश्चन्स बेस्ड ऑन हिज स्पीचेस काही नसतं असं, काही नसतं ह्याच्यामध्ये नसेल बट ह्याच्यामध्ये नाही, कुठेच असं नसतं. ऑफिशियली अरे क्वेश्चन्स असतं चॅट मध्ये असतं. There is nothing as challenging UNA USA Challenge rules of नाही. procedures. डायरेक्ट नाही, challenge नाही. प्रश्न विचारायची इच्छा आहे. But that's point of information. That's point of information, but that is only allowed in GSL, not in moderated caucus. क्वेश्चन्स अलाउड असतात की म्हणजे तुम्हाला प्रश्न आलं त्याच्या Moderated caucus मध्ये तर नॉट वेल स्पीकिंग यू विल राईट इट address No. Moderated caucus में all points are not. No points are allowed in moderated caucus. What are you speaking? पॉइंट नाही तेच सांगतो पॉइंट रेज नाही It's a करत ते point. लिहितात. Asking question is a point of information. We'll not discuss UNA procedure. I'm just telling you, with my very limited experience, I think Mithil here and Harsh here will agree that all points are suspended during the moderate caucus, and not even a question I can be asked. Whatever, see, whoever has taught these rules of procedures, my pranam to him. But I'm just telling you, according to UNA rules of procedures, all points are suspended. All, even point of personal privilege is suspended during a moderated caucus. Sometimes we allow it because just कि discomfort होगा तो, but वो भी नहीं allow. ठीक है? या अभी कुछ है अनिल देशमुख. Yes, अनिल देशमुख. सर एम आय ऑडिबल? हाँ बोला. सर तुम्ही काहीतरी मेन्शन केलेलं की मी पहिल्या दिवशी अलाव नाही करणार, तेव्हा जरा नेटवर्क इश्यूमुळे समजलं नाही. तुम्ही सांगितलं कारण त्याच्यामुळे मग नंतर गव्हर्नमेंटला ओथ घ्यावी लागते, म्हणजे गव्हर्नमेंट डिसमिस त्याचं तुम्ही काय सांगत होते? बरोबर. हो, असं आहे की पहिल्या दिवशी त्याला मराठीतला एक अनौपचारिक शब्द त्याला घोडेबाजार असं म्हणतात, बरोबर? तर पहिल्या दिवशी मी घोडेबाजार होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी जर आमदारांची फुटाफुटी, जर आता मी ऑफिशियल कपॅसिटी दुर्दैवाने जर आमदारांची फुटाफुटी झाली तर ती मी अलाउ करतो. सर म्हणजे ऑपोजिशनला नो कॉन्फिडन्स मोशन पास करण्याचा राईट असणार आहे? नो कॉन्फिडन्स मोशन नाही, मायनॉरिटी सरकारने चालवणार. सर कॅन यू जस्ट थ्रो लिटिल बिट लाईट ऑन इट, म्हणजे मला समजत नाही. आता मायनॉरिटीतलं सरकार आणि नो कॉन्फिडन्स पूर्ण वेगळा डिफरन्स. मायनॉरिटीचं सरकार कधी कधी कन्व्हिनियन्स असतं, कारण ऑपोजिशन मेजॉरिटी ऑपोजिशन कडे असते. संविधानिक प्रोव्हिजन अशी आहे की गव्हर्नमेंट इन मेजॉरिटी ओनली विल रन. Yes. But for that, a dismissal from the government has to come, or a resignation from the CM has to come. Okay. यातली दोन्ही जर गोष्टी झाल्या नाहीत तर सरकार पडत नाही. पण ते सरकार हे मेजॉरिटीचं सरकार नसतं, ते मायनॉरिटीचं सरकार असतं आणि ते चालतं सुद्धा. फक्त त्याच्याकडनं कुठलेही कायदे पास होत नाही कारण ऑपोजिशन कडे मेजॉरिटी असते. ते बदकाचं सरकार असतं. ओके, आय गॉट इट. ठीक आहे. सो सेकंड डे घोडेबाजार मी अलाउ करेन, पहिल्या दिवशी अलाउ करणार. ओके सर. एक आता मी घेणार आहे गीताजी. सर फर्स्ट थिंग कि लाइक अगर पॉइंट ऑफ ऑर्डर है, ठीक है, किसी के स्पीच पे फैक्चुअल है, क्या बोलते हैं पॉइंट ऑफ ऑर्डर को एमएलए में? अरे भूल गया नाम में, लिख के रखो. हरकतीचा मुद्दा. हरकतीचा मुद्दा. हाँ, तो अभी लेट्स से इफ समवन इज फ्रॉम बीजेपी एंड देवेंद्र फडणवीस ने कुछ बोला जो गलत है, तो बीजेपी का एमएलए रेस कर सकता है पॉइंट ऑफ ऑर्डर ऑन देवेंद्र फडणवीस? रेस तो कर सकता है, बट इज एक्सपेक्टेड दैट ही शुड नॉट. बट अगर नहीं कि पॉइंट्स मिलेगा ना, बट नहीं पॉइंट्स मिलेगा उतना पॉइंट्स घटेगा भी पार्टी लेंगे. अच्छा वैसा. एंड सेकंड, हाँ, एंड सेकंड, हाँ, सो लाइक व्हाट इज द जजिंग क्राइटेरिया, कौन से उस पे करोगे? एंड उस दिन मैं बताऊंगा. आई विल प्रिपेयर अ मार्कशीट ओनली मिथिल को, मैं उस दिन अभी इतना एडवांस नहीं बताऊंगा. एंड कौन से सब टॉपिक्स पे या वो फ्रंट्स पे आप डिस्कशन को देखना चाहते हैं? गाइड पढ़ो, फर्स्ट टाइमर्स को स्टडी गाइड पढ़ो. स्टडी गाइड में सब दिया है. हाँ, बट इट्स अ वेरी इलैबोरेट स्टडी गाइड. इट इज अ वेरी इलैबोरेटेड स्टडी गाइड. रेफर टू द स्टडी गाइड. ठीक है. 27 पेजेस का स्टडी गाइड है, if I'm not wrong. More than it, शायद. More than that. More than पूरा एजुकेशन पॉलिसी भी दिया हुआ है. But वो तो that is an annexure. Main is more than 20-25. हाँ.
बट नहीं मतलब उसी में मैं पूछा था क्योंकि फर्स्ट टाइमर्स फिर बोले इसमें करे उसमें करे आईपीआर में करे या किसी और चीज में करे तो वो लाइक स्टडी वो एक गाइड इज योर गाइडिंग लाइट ऑफ व्हाट टू डिस्कस. बस ठीक आहे. अडीच करे. मला विचारायचं होतं की एखादा आवाज थोडा मोठा करा तुमचा, छोटा नका लहान. आता येतोय आवाज? हा ठीक हॅलो? आहे बोला. हा एखादा मंत्री किंवा एमएलए जर मुद्दा उपस्थित करत असेल तर आपण त्याला स्पेशली 0 आवर मध्ये 0 तासात तर आपण त्याला कट करू शकतो मध्येच की 0 आवर नाही करू शकतो तुम्ही. करू शकतो ना? करू शकता, अपेक्षित नाही करणं. ओके ओके. आणि तुम्ही सदन चालू असताना पण करू शकता बरं. हा पण कसं आहे आपण इकडे सगळे सिव्हिल लोक आहोत, ही मॉडेल एमएलए आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही तुमच्या भाषणात बोला ना, अगदी कडाडून बरसा त्याच्यावरती, काही प्रॉब्लेम नाही. त्याचं भाषण कट केलं ना तर उगाच ते चांगलं नाही दिसत. आणि परत कसं आहे का, सरकार हे कधीच उतावळे नाही दिसलं पाहिजे. मी तुम्हाला टिप देतो ना जे सरकारमध्ये आहेत ते. सरकार कधीच समोर बस थांबत नाही, कारण हे सरकारमध्ये आहेत, त्यांना काय चिंता आहे. मंत्रीपद आहेत, सगळे गाड्या घोडे सगळं तुमच्या दिमतीला आहे. तुम्हाला कशाची चिंता आहे? तुम्ही स्वस्त राहा. तुम्हाला कसं दुसऱ्यावर कट करायचं, बोलू द्या. किती बोलणार? शेवटी बोलून निर्णय कोण घेणार आहे सरकारमध्ये? तुम्ही घेणार आहात. ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. अब्दुल सत्तार ते राज्यमंत्री म्हणतात तर त्यांना थोडस आढावा करायला लागेल मंत्रीपदाचं प्रमोशन घ्यायला. हा बोला सत्तार. नाही तोच माझा एक प्रश्न होता तो प्रमोशनचा. नाही करू शकत. नाही तो नाही. मी बोलतो मुख्यमंत्र्यांशी पण करायचं पण नाहीये. पण मग ते माझं आता खरं तर विचारायचं राहिलं, 0 आवर चालू असताना एका मंत्र्याचं म्हणजे आता उत्तर मिळालं मला, पण जे एका मंत्र्याचं भाषण झाल्यानंतर किंवा सदस्याचं भाषण झाल्यानंतर आपण त्याला रिप्लाय स्पीच सुद्धा देऊ शकतो ना? लगेच लगेच नाही, तुमच्या वेळेपर्यंत धरून ठेवा जरा बाण तुमच्या इमोशन्सचा. हा म्हणजे आपल्या भाषणात आपण उत्तर द्यायचं असं. हा 100%. बर म्हणजे इन शॉर्ट एमएलए असं म्हणजे ह्या कमिटीमध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असं काहीच नाहीये. प्रश्न बरोबर. ते सगळं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हे का असतं? कारण एकमेकांना अकाउंटेबल धरण्याची युनायटेड नेशन्स मध्ये सोय नाही, कारण युनायटेड नेशन्स सरकार ही कॉन्सेप्ट नाही. बरोबर. तुम्हाला ही सर्व कॉन्सेप्ट आणि सर्व तुम्हाला ही सगळी सोय ही क्वेश्चन मध्ये मिळते ना. अकाउंटेबलच धरायचं. प्रश्न का विचारतो आपण? अकाउंटेबल धरायला. चूक झाली असेल तर हरकतीचा मुद्दा आहे. ह्या दोनच आहेत ना. ह्याच्यावरून तुम्हाला अजून काय करायचंय पुढे? ह्याच्या पुढे सुरू होतो वह्यातपणा आहे आणि त्याला कुठलीच प्रोव्हिजन नाही. बरोबर. ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन्स और विल कॉल इट अ नाईट. You have been patiently listening to me for more than 1 hour 45 minutes. Thank you. ही बोलूंगा मैं अभी. I think we'll call it a night for today. Mithil, anything to add? Mithil को मैंने कुछ नहीं बोलने दिया. Again, I'm sorry, but में हो गया. Mithil, please have your. Sir, when Aditya sir is there, there is no reason for any of us to speak. Even we shut up and we listen. Sir, बोलते रहिए. बोलायचं तर बोल ना. नाही सर, खरंच काही नाही. आता तुमच्यासमोर मला खराब लागेल. If you have to tell them anything from a delegate's point of view, then please do. So first of all, first I shouldn't get intimidated at all. Lele sir is the best chair for the first timer, and मैं एक्सपीरियंस से बोल रहा हूँ. सर बोल चुके आपण खूप मजा करणार आहे, खूप मजा येणार आहे सगळ्यांना. आणि जस्ट रिसर्च प्रॉपर ठेवा, टू द पॉइंट क्रिस्प ठेवा आणि वर्बॅटिंग पण क्लिअर ठेवा. And I assure you there will be no translation issue for the people who are like a little hybrid in their understanding of Marathi, that they can speak Marathi but can't understand Marathi but can't speak. So there will be provisions. If you don't understand heavy words, technical words in Marathi, we will be clarifying more. Not. आणि अनिल देशमुख आणि रोहित पवार यांना ती वेगळी सोय सगळी करून देण्यात येईल. त्यांना जी सोय लागेल ती आपण करून देऊ. काही इश्यू नाही. So in case अगर क्रक्स ऑफ स्पीच अगर चाहिए रहेगा, because verbatim तो नोट आउट कर ही रहे हैं ना. एवरी क्रक्स ऑफ स्पीच नहीं मिलेगा. मुझे भी लगा कि टेक्निकली बहुत ज्यादा आगे गया है स्पीच और मराठी में, then I will definitely ask them to give a summary of this.
बिकॉज टू बी ऑनेस्ट मतलब मेरे को ऐसा वो थोड़ा बहुत समझता है लाइक नहीं इंटरमीडिएट नहीं अंडरस्टैंडिंग। नहीं होने वाला है कि समझेगा तुमको सब, ठीक है. हाँ हाँ ठीक है. हाँ. अनिल देशमुख तुम्हाला काही बोलायचं होतं? नाही सर, मी म्हणालो थँक्यू व्हेरी मच सर. नाही थँक्यू काय, नाही नाही असं काय. सर हा बोला. बोलणं एवढं चांगलं आहे की मला वाटतं आम्ही तुम्हाला ऐकतच राहणार आहे की आम्हाला आमचं नाही नाही बोलायचं. मला ते स्वतःला कंट्रोल करायला लागतं की हा पण बोलायचं नाही 2 दिवस सगळ्यांना बोलायचं, पण मजा करू आपण. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्हाला काहीही लागलं तरी सांगा, ही सगळी सोय आहे. ठीक आहे. थँक्यू. मला फक्त हे विचारायचं होतं, हा. शिवम जैन ककाडिया पण असणार आहे बोर्ड मध्ये? मला नाही वाटत शिवम थोड्या वेळ येऊन जाईल, पण शिवम पूर्ण वेळ नसतो. ते ऑब्झर्व करायला येऊ शकतात. नाही, कारण मी त्यांच्या बरोबर होता एक त्याच्यामध्ये MUN मध्ये, ते बोर्ड मेंबर होते तेव्हा, तर मला असं वाटलं ह्याच्यामध्ये कसे आले ते. नाही 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 ते आता खूप सिनियर पोझिशनला आहे त्या ऑर्गनायझेशन मध्ये, सो ते असं ऑब्झर्वर म्हणून येते. काही रिटायर्ड IAS आणि IPS अधिकारी सुद्धा येतील तुमचं सगळं सत्र बघण्यासाठी. ते कॉलिंग सेटिंग मध्ये जस्टिस AP शाह सर पण सुद्धा आहेत ऑनरेबल. बेसिकली ही जी सगळी गोष्ट आहे, ही जी खऱ्या आयुष्यात करतात आणि मॉक करत नाहीत अशी लोक तुम्हाला बघायला येणार आहेत, तर चांगला परफॉर्म करा. ते मी त्या दिवशी सगळं सांगेन. फक्त जस्ट वन लास्ट अपील, प्लीज एव्हरीवन हॅज टू स्पीक. इट्स माय ओनली थिंग विच इरिटेट्स मी, and that even Jatin knows and Nikhil and everyone who has known me knows. Only thing which makes me angry is not speaking. I will assist you in every capacity, even to make a speech. I have seen sir do this. I'm not kidding. I've seen sir do this. I'll tell you a sentence, you repeat it after me, and I'll record it as your speech. I'll help you to this extent, but please, please, please make a speech. और कीप मेकिंग इट. मतलब सकाळी ते काही दुधाची हे नसते की हा सकाळचं दूध टाकलं आता झालं, दिवसभर संपला. एव्हरी सेशन, एव्हरी प्रस्ताव पत्राला तुम्हाला बोलायचं, मग तेवढा अभ्यास करायचा असतो. अभ्यास कसा करायचा आहे तुमच्यावरती. ठीक आहे. Sir, I think that will close the session for today. Yeah, please, sir. So thank you all the participants for tuning in.